हर पल यहाँ जी भर जियो, ह्याच्यामध्ये संकल्पना आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही आत्ता जगा, आत्ताचा मोमेंट जगा. तुम्ही भविष्याचाही विचार करू नका आणि तुम्ही भूतकाळाचाही विचार करू नका. हे सांगितलं तर मला असं वाटलं की अरे अशी गाणी खूप छान आहेत. किंवा वो तो है अलबेला हजारों में अकेला, सदा तुमने ऐब देखा हुनर को न देखा. ह्याच्यात हुनर, ही हुनर कळली ना की सगळं जगणं सुलभ होतो. आणि इमिजिएटली पुढच्या 6 महिन्यामध्ये त्या परदेशात पण गेल्या. फॉर एक्झाम्पल गीतेचा जरी आपण रेफरन्स घेतला तरी त्याच्यामध्ये भावनिक बुद्ध्यांक सांगितलाय. जसं आम्ही लिडरशिपमध्ये म्हणतो की यू शुड बी अ गुड लिसनर, तुम्हाला ऐकता आलं पाहिजे, तसं भावनिक बुद्ध्यांकामध्ये एम्पथेटिकली तुम्हाला ऐकता आलं पाहिजे. आपल्याला सिंपथी सगळ्यांना आवडते, पण एम्पथी कोणी जास्ती चांगल्या पद्धतीने अंगीकारत. तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ आहात का? तर मी त्यांना सांगतो की मानसोपचार तज्ज्ञ नाही, मी तुमचा एक मित्र आहे. जो काही ताण आहे सध्या खूप प्रचंड प्रचंड, प्रत्येकामध्ये, आपल्यामध्येही ताण आहे. आता मी तुमच्याशी बोलताना पण मलाही ताण आहे हे कळत असतं मला, पण तरी मी दाखवत नाही. मी असं म्हणतो की अरे हा मी जगातला अत्यंत आनंदी माणूस आहे, पण मी खरंच आहे का? एक उद्योजक माझ्याकडे आले, ते म्हणले की मी अनेक वर्ष मागचे बिझनेस करतोय, व्यवसाय करतोय, पण मला कळत नाही एक्झॅक्टली काय चुकतंय. पैसे आहेत, प्रॉफिट खूप छान पद्धतीने येतोय, पण समाधानी नाही आहे. मग तिथे मला कळलं की अरे समाधानी नाही आहे याचा अर्थ माझे वडील किंवा माझे आजोबा पण मला म्हणायचे की जर रात्री झोप चांगली लागली ना तर तू खरा आनंदी आहेस. आपल्याला स्वतःकडे बघायला वेळच नाही. आणि व्हिज्युअली इतक्या गोष्टी आहेत ना, बापरे. आणि असं वाटतं कधी कधी की अरे आत्मचिंतन, आत्मपरीक्षण ही गोष्ट काय आहे? ऍक्ट ऑफ गिव्हिंग इज द बेस्ट थिंग ऑन दिस अर्थ. मग तुम्ही ते अन्नदानाच्या स्वरूपात करा, एखाद्या मदतीच्या स्वरूपात करा, एखाद्याला छान स्माइल दिलं तरी ते ऍक्ट ऑफ गिव्हिंग असतं. आपल्याला जगण्यासाठी काय करायला पाहिजे? स्वतःशी बोलायचं. एक्झॅक्टली सेल्फ टॉक. किंवा मी खूप वेळा मिरर एक्सरसाइज सांगतो की तुम्ही मिरर एक्सरसाइज करा आणि स्वतःशी बोला. स्वतःशी बोलणं खूप अवघड आहे, प्रचंड अवघड आहे. मी पायऱ्या उतरून खालती आलो आणि समोर बघतो तर लता दिदी बसलेल्या होत्या. लता दिदींबरोबर मीनाताई खर्डीकर होत्या आणि उषाताई मंगेशकर होत्या. तिघी जणी अतिशय आरामात निवांतपणे बसल्या होत्या. आजूबाजूला सिक्युरिटी नाही, काही नाही. आकाश भारतीच्या रसिक प्रेक्षकांना मनपूर्वक नमस्कार. मंडळी, आज आपण एका बहुआयामी व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. पद्मश्री आणि नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळणं हाच त्यांच्या कार्याचा सर्वोच्च गौरव आहे. हीच त्यांच्या कार्याची सर्वोच्च पावती आहे. मंडळी, अशा व्यक्तिमत्वाशी आज आपण संवाद साधणार आहोत. नोबेल नामांकन शांतता पुरस्कार, युनायटेड नेशन पीस ॲम्बेसेडर, लीडरशिप कोच, लाईफ बॅलन्स कोच, संगीतकार, तबलावादक, गायक, कवी, लेखक. चला तर स्वागत करूया देश विदेशात भारताचं नाव अभिमानाने उंचावणारे डॉक्टर अमित देवकुळे सर. नमस्कार सर. स्वागत आहे. नमस्ते सर. इतकं सारं करताय तुम्ही, वेगवेगळ्या क्षेत्रात तुमचं काम चालू आहे, देश विदेशात काम चालू आहे. आपण आज सुरुवात करूया तुमच्या एखाद्या सुंदर गाण्याने. अरे वा, नक्कीच. मी काही वर्षांपूर्वी नागपूरचा प्रवास करत होतो. बरं. आणि नागपूरचा प्रवास करताना स्लीपर कोच असल्यामुळे वरची ग्लास असल्यामुळे सगळं छान मला गॅलेक्सी दिसत होतं. बरं. आणि रात्रीचा प्रवास होता, तर बोलता बोलता एकदम सहज शब्द आले, या ताऱ्यांशी बोलत होतो. बरं. तर ती कविता जी मी लिहिली तर त्याच्या काही तुम्हाला ओळी ऐकवतो नक्की. या ताऱ्यांशी बोलत होतो, या ताऱ्यांशी बोलत होतो, या लुकलुकत्या ताऱ्यांनी मला खुणवले, या लुकलुकत्या ताऱ्यांनी मला खुणवले, या नात्याशी बिलगलो होतो, या ताऱ्यांशी बोलत होतो. माझे मन त्यांनी जाणले, माझे मन त्यांनी जाणले, त्यांचे मन मी
न कधी शोधले त्यांचे मन मी, न कधी शोधले ही अशीच एक नात्याची रीत, ही अशीच एक नात्याची रीत, या ताऱ्यांशी बोलत होतो, या लुकलुकत्या ताऱ्यांनी मला खुणवले, या लुकलुकत्या ताऱ्यांनी मला खुणवले, या नात्याशी बिलगलो होतो, या ताऱ्यांशी बोलत होतो, बोलत होतो, बोलत होतो. वा वा वा, अप्रतिम. धन्यवाद. खूपच सुंदर. थँक्यू. स्वतःच कविता लिहिणं, संगीतही त्याला देणं आणि गाणंही, सगळंच माझंच होतं. आणि एका प्रोफेशनल अल्बम मधली ही कविता आहे. हो का? ही कविता मी स्वतःच गायली होती, पण त्या अल्बममध्ये बॉलिवूडमधला शान किंवा इव्हन विभावरी आपटे जोशी किंवा निहिरा जोशी अशा अनेक दिग्गज गायकांनी पण गायली होती गाणी. सुंदर सुंदर. लाईफ बॅलन्स कोच या संदर्भातून तुम्ही लोकांना काय शिकवता आणि बॅलन्स म्हणजे काय? ओके. लाईफ बॅलन्स कोच ह्याच्यामध्ये जो बॅलन्स जो शब्द पर्टिक्युलरली आहे, तर बॅलन्स या शब्दाचा अर्थ आपण वर्क लाईफ बॅलन्स हा पण घेऊ शकतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्य चांगल्या पद्धतीने कसं जगता येईल. बरोबर. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सध्याच्या काळातून असं वाटतं की इंटलेक्ट आणि माइंडफुलनेस ह्या दोन गोष्टींचा पण बॅलन्स खूप महत्त्वाचा आहे. बरोबर. तर त्या दृष्टिकोनातून मी माझं कोचिंग जे आहे ते मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. सो लाईफ बॅलन्स कोच ह्याच्यामध्ये जर बॅलन्स तुम्ही विचारलात तर इंटलेक्ट आणि माइंडफुलनेस या दोन गोष्टी सध्या खूप महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. तर त्या दृष्टिकोनातून जे कोचिंग केलं जातं त्या पद्धतीने, त्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणं आणि एक जगण्याचा एक सुंदर दृष्टिकोन लोकांना देणं हे माझं आत्ता काम आहे. बरं, त्याचं एखादं उदाहरण द्याल का आपण? त्याचं एक उदाहरण म्हणजे एक सॉफ्टवेअर प्रोफेशनल माझ्याकडे आले होत्या एक दिवस आणि खूप प्रॉब्लेम्स होते. अगदी वैयक्तिक आयुष्यातही प्रॉब्लेम्स होते, त्याच्यानंतर व्यावसायिक आयुष्यामध्ये पण छान चाललं होतं, पण समहाऊ वैयक्तिक आयुष्याचा सगळा परिणाम त्यांच्या व्यावसायिक आयुष्यावर खूप होत होता. तर त्या ह्याच्यामध्ये त्यांना कोचिंग करताना मला एक आढळून आलं की कुठेतरी एक मनात कुठेतरी काहीतरी विचारांचा गोंधळ आहे सगळा, आणि तो गोंधळ असल्यामुळे त्यांना योग्य पद्धतीने वैचारिक शैली त्यांची एक अशी स्ट्रॉंग बनवता येत नाही आहे. तर माझं जे कोचिंग त्यांना ज्या पद्धतीने झालं, ज्याच्यामध्ये मी जो मगाशी तुम्हाला बॅलन्स म्हणला, तो बॅलन्स मी त्या व्यक्तीपर्यंत त्यांना वेगवेगळ्या प्रश्नातून त्यांना विचारला किंवा त्याच्यातून त्यांना विचार करायला लावला आणि त्यांना त्यांच्याच काय म्हणतात त्याला, त्याच्यातून जी त्यांना उत्तरं मिळाली त्याच्यातून त्यांना कळलं की अरे हां, मला आयुष्यामध्ये जर बॅलन्स मिळवायचा असेल वैयक्तिक किंवा व्यावसायिक, तर मला माझी हुशारी आणि माझी मानसिकता या दोन गोष्टींची सांगड अतिशय चांगल्या पद्धतीने घालणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर त्या इतक्या खुश झाल्या की त्यांना कुठेतरी अनेक जे प्रॉब्लेम्स येत होते त्याच्यातून त्यांनी त्यांची कौटुंबिक परिस्थिती खूप छान केली आणि इमिजिएटली पुढच्या 6 महिन्यामध्ये त्या परदेशात पण गेल्या. तर त्यामुळे मला असं वाटतं की हा बॅलन्स महत्त्वाचा, हा बॅलन्स खूप महत्त्वाचा आहे, खूप महत्त्वाचा आहे. बरोबर. सर, तुम्ही फायनान्समध्ये पण कार्यरत होतात, तर त्याकडून तुम्ही डायरेक्ट कोचिंगकडे वळालात, तर हा बदल कसा झाला? हा बदल असा होता की मगाशी जसं तुम्हाला मी आत्ता एक जस्ट काही वेळापूर्वी सॉफ्टवेअर प्रोफेशनलचं उदाहरण दिलं. आता मी तिच्या जागी जर मी असतो तर माझं काय झालं असतं. तसा मी 15 वर्ष जेव्हा फायनान्समध्ये काम करत होतो, तर फायनान्समध्ये काम करताना एकतर कॉर्पोरेट एक्सपिरियन्स हा एक फार वेगळा, मला असं वाटतं की दॅट इज कम्प्लिटली डिफरंट एरा ऑल टुगेदर. तर तिथे काम करताना तुम्हाला खरं कळलं की तुमची मानसिकता कशी ठेवायला पाहिजे, तुम्हाला कशा पद्धतीने दृष्टिकोन ठेवायला पाहिजे आणि जी माणसं तुमच्या समोर येतील त्यांना कशा पद्धतीने कन्फ्रंट केलं पाहिजे. सो त्यावेळेस मला असं वाटतं की
माझा तो प्रवास मला उलगडताना मला अनेक गोष्टी कळत गेल्या की अरेच्या ह्याच्यामुळे तर मला अशा पद्धतीने करायला पाहिजे, अशा पद्धतीने बोलायला पाहिजे, अशा पद्धतीने व्यवहार ठेवायला पाहिजे. हे मला जेव्हा कळत गेलं तेव्हा कुठेतरी 15 वर्षांनी तो आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट आपण शोधत असतो आणि ती शोधता शोधता आपल्याला खूप वेळा असं वाटतं की अरे मला हे हवं होतं, मी हे काय करतोय. आणि तिथे मला कुठेतरी ती जाणीव झाली 2011 मध्ये. आणि 2011 मध्ये मी माझा 15 वर्षाचा जो काही फायनान्सचा प्रवास होता तो थांबवला आणि या कोचिंगच्या क्षेत्राकडे वळलो. आणि मला जर विचारलं तर प्रत्येक माणूस ना कुठेतरी स्वतःची पॅशन, स्वतःला काय हवंय आणि स्वतःतल्या क्षमतेला योग्य पद्धतीने प्रोव्होक करणं किंवा योग्य पद्धतीने प्रवृत्त करणं ही गोष्ट तो करत असतो खूप वेळा. तर ती गोष्ट मला ती 2011 मध्ये उलगडली आणि तिथपासून माझा कोचिंगचा प्रवास सुरू झाला. सो मी त्या पद्धतीने मला असं वाटतं की फायनान्स ही गोष्ट माझ्यासाठी मी नेहमी असं म्हणतो की दॅट वॉज अ बेस फॉर मी ॲज अ जर्नी. एक प्रवास म्हणून माझ्यासाठी तो बेस होता की ज्याच्यामुळे माझी मानसिकता कदाचित कोचिंगकडे छान पद्धतीने वळू शकली. आणि आज मी जेव्हा माझ्या क्लायंट्सला किंवा ज्यांच्याबरोबर मी बोलत असतो, मग ते उद्योजक असतील किंवा प्रोफेशनल्स असतील, व्यावसायिक स्तरावर वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करणारे लोक असतील, त्यांना मी योग्य पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो हा कॉन्फिडन्स मला त्या 15 वर्षाच्या अनुभवातून मिळाला. अगदी खरं, असं आहे. खूप छान. त्या 15 वर्षामध्ये तुम्हाला खूप अनुभव वेगवेगळे आले आणि ते तुम्ही लोकांना शेअर करू शकता. खूप वेगवेगळे आले, खूप वेगवेगळे आले. बरोबर. भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनेने एखाद्या व्यक्तीचं आयुष्य कसं बदलतं? भावनिक बुद्धिमत्ता खूप छान प्रश्न आहे हा. मला असं वाटतं की इमोशनल इंटेलिजन्स मागच्या काही वर्षामध्ये, एस्पेशली तुम्ही जर मला विचारलं तर कोविड नंतर भावनिक बुद्ध्यांक या गोष्टींवर आता अनेक लोक बोलायला लागली आहेत. आणि त्याचा उद्गाता मी असं म्हणणार नाही, पण एक फिलॉसॉफर आहे, मॅनेजमेंट फिलॉसॉफर डॅनियल गोलमन, तर त्यांनी भावनिक बुद्ध्यांकावर खूप छान पुस्तक लिहिलं आहे. तर ते माझ्यासमोर आलं आणि त्याच्यानंतर मला असं कुठेतरी वाटायला लागलं की अरे भावनिक बुद्ध्यांक ही गोष्ट डॅनियल गोलमननी सांगितली आहे, पण आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये पण अनेक गोष्टी समाविष्ट त्या बाबतीत झालेल्या आहेत ज्याचा आपण उलगडा पण घेतला पाहिजे. म्हणजे या दोन्ही गोष्टी मला असं वाटतं की डॅनियल गोलमनची भावनिक बुद्ध्यांक ह्या विषयावरची एक वेगळी दृष्टी आणि आपल्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये किंवा आपल्या इंडियन स्क्रिप्चर्समध्ये पण इतकं छान पद्धतीने, म्हणजे अगदी फॉर एक्झाम्पल गीतेचा जरी आपण रेफरन्स घेतला तरी त्याच्यामध्ये भावनिक बुद्ध्यांक सांगितला आहे. आणि आज भावनिक बुद्ध्यांक आपल्या प्रत्येकाला महत्त्वाचा आहे. म्हणजे मी विद्यार्थ्यांना तर म्हणतोच की तुमच्यासाठी तर तो महत्त्वाचा आहे, पण उद्योजक म्हणा, व्यावसायिक म्हणा, यांच्यासाठीही तो का महत्त्वाचा आहे तर दुसऱ्या माणसाला समजून घेणं, त्याला काय हवंय हे आपल्याला आधीच त्याचं जर आपण मन ओळखू शकलो आणि जर आपण त्या पद्धतीने त्याच्याशी व्यवहार केला, संवाद साधला, तर कुठेतरी ती प्रेरणादायक गोष्ट ठरू शकते. अशा पद्धतीचा संवाद असणं ही गोष्ट सध्या खूप काळाची गरज बनली आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की खूप वेळा तुम्ही बघा, अगदी म्हणजे कौटुंबिक स्तरावर म्हणा किंवा व्यावसायिक स्तरावर म्हणा, जे काही संवाद चालू असतात त्या संवादामध्ये आज भावनिक बुद्धिमत्तेची मला असं वाटतं की त्याला पुष्टी मिळणं खूप गरजेचं आहे. आणि ती पुष्टी मिळाली तर मला असं वाटतं की संवादही चांगले घडतील आणि योग्य पद्धतीने माणसांमधली जी रिलेशनशिप्स आहेत त्याही खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत जातील असं मला वाटतं. आणि तिथे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जसं आम्ही लिडरशिपमध्ये म्हणतो की यू शुड बी अ गुड लिसनर, तुम्हाला ऐकता आलं पाहिजे. तसं भावनिक बुद्ध्यांकामध्ये एम्पथेटिकली तुम्हाला ऐकता आलं पाहिजे. आपल्याला सिंपथी सगळ्यांना आवडते, पण एम्पथी कोणी जास्ती चांगल्या पद्धतीने अंगीकारत. तर मला असं वाटतं की भावनिक बुद्ध्यांकामध्ये एम्पथी या गोष्टीबद्दल खूप बोललं गेलंय. म्हणजे दुसऱ्याच्या मनाला ओळखा आणि त्या पद्धतीने त्याच्याशी संवाद साधा. तर त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये भावनिक बुद्ध्यांक ही गोष्ट खूप महत्त्वाची असणार आहे. आणि डेफिनेटली ॲज अ कोच, ॲज अ लिडरशिप कोच मी ही कॉन्सेप्ट किंवा ही संकल्पना प्रत्येक ठिकाणी सध्या वापरत असतो. खूप छान. आणि हे प्रत्येक कुटुंबासाठी फार गरजेचं आहे. खूप गरजेचे आहे, खूप गरजेचे आहे. म्हणजे आजच्या न्यूक्लिअर ह्या सगळ्या जगामध्ये कौटुंबिक पद्धतीमध्ये भावनिक बुद्ध्यांक हा खूप महत्त्वाचा आहे. एक कोच म्हणून सर्वात मोठं आव्हान कोणतं आहे तुमच्यासमोर? बघितलं तर खूप हा प्रश्न तसा बेसिकच खूप आव्हानात्मक आहे, पण मी तुम्हाला नक्की सांगेन की सध्याच्या ह्याच्यामध्ये कोच म्हणून, आता आम्ही कोच म्हणून काय करतो तर ह्याच्यामध्ये ना एक खूप वेळेला असं एक होतं की माझ्याकडे जेव्हा लोक येतात तेव्हा तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ आहात का, तर मी त्यांना सांगतो की मानसोपचार तज्ज्ञ नाही, मी तुमचा एक मित्र आहे. जेव्हा मी एक तुमचा मित्र आहे असं म्हणतो ना, तर त्या मित्रत्वाच्या भावनेनीच सगळी गोष्ट बदललेली असते ऑलरेडी. आणि कोचिंग या कॉन्सेप्टमध्ये मला असं नेहमी वाटतं की
एक फ्रेंडली संवाद साधणं, मित्रत्वानी संवाद साधणं आणि अतिशय अगदी काय म्हणतात आता भावनिक पातळीवर प्रत्येकाच्या भावनेचा कुठेतरी मी असं म्हणतो ना की ती सेन्स करत, ती भावना सेन्स करत माणसाशी बोलणं, ही गोष्ट कोचिंगमध्ये खूप छान आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी हेच देईन की ॲज अ कोच येणाऱ्या ह्याच्यामध्ये आव्हान हे आहे की जो काही ताण आहे सध्या खूप प्रचंड म्हणजे प्रत्येकामध्ये, आपल्यामध्येही ताण आहे. आता मी तुमच्याशी बोलताना पण मलाही ताण आहे हे कळत असतं मला, पण तरी मी दाखवत नाही. मी असं म्हणतो की अरे हा मी जगातला अत्यंत आनंदी माणूस आहे, पण मी खरंच आहे का? हा प्रश्न जो आहे ना, मला असं वाटतं की येणाऱ्या काळात आव्हान हे लोकांना की मी आहे ना तसा मला दाखवता आला पाहिजे आणि त्याच्यातून मला माझ्या जीवनाचा मार्ग हा योग्य पद्धतीने निवडता आला पाहिजे आणि जीवन चांगलं जगणं ही गोष्ट कोचिंग या गोष्टीतून खूप, किंवा कोचिंग ह्या पद्धतीतून खूप चांगल्या पद्धतीने देणं, मला असं वाटतं की इथे लोकांना समजून घेणं हे मोठं आव्हान आहे सध्याच्या ह्याच्यामध्ये. आणि लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात काय प्रॉब्लेम्स आहेत ह्यापेक्षा त्यांच्या प्रॉब्लेम्सला नकळतपणे, सहजपणे आणि अतिशय नैसर्गिकपणे आपण काय सोल्युशन्स देऊ शकतो हे जेव्हा होईल ना, मला असं वाटतं की तिथे समोरचा माणूस खूप खुश होईल की अरे वा वा क्या बात आहे, अमित सर तुम्ही मला काहीतरी वेगळंच दिलं. तर मला असं वाटतं येणाऱ्या काळात हे आव्हान जर पेलता आलं तर ते मला आव्हान खूप जास्त महत्त्वाचं वाटतं. अगदी खरं आहे. मला वाटतं तुम्ही डॉक्टर अमित देवपुळे मनावरचा ताण कमी करताय. एक्झॅक्टली, मनावरचा ताण कमी करतोय. कसं आहे, एखाद्याशी स्माइल देऊन बोलणं ही पण गोष्ट सध्या खूप महाग झाली आहे. आणि मी नेहमी असं म्हणतो की फॅब्रिकेटेड स्माइल ठेवू नका, छान नॅचरल स्माइल ठेवा, काय हरकत आहे ना. म्हणजे एक्झॅक्टली काय काय लागतं त्याला, स्माइल द्यायचं तुम्हाला एक, पण ते स्माइल देण्यामागची जी भावना असते त्याच्यामध्ये अनेक गोष्टी दडल्यात आणि तिथे खरं मला असं वाटतं की कोचिंग करताना खूप मोठं आव्हान आहे. ते जर पेलता आलं ना तर ते फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि अगदी विद्यार्थ्यांपासून ते मला असं वाटतं की ते अगदी आपण वृद्धांपर्यंत जाऊयात. म्हणजे आज सगळीकडेच परिस्थिती खूप ताणपूर्ण आहे. तर त्याच्यामध्ये एक कोच म्हणून ना आमची भूमिका हीच असणार आहे आणि ते आव्हान आम्हाला पेलायचं आहे. अशा पद्धतीने प्रत्येक कोचनी जर काम केलं तर मला असं वाटतं की ते खूप सहज साध्य होऊ शकेल. पण त्याच्यासाठी थोडे प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे की मनाचा ठाव घेणं आणि भावनांचा ठाव घेणं ही गोष्ट सध्या खूप महत्त्वाची आहे. आणि हे कोणी जास्ती करू शकत नाही. मानसोपचार तज्ज्ञाकडे गेल्यानंतर मानसोपचार तज्ज्ञ अतिशय छान पद्धतीने मार्गदर्शन करतच असतो, पण कोच मित्रत्वानी ज्या पद्धतीने संवाद साधतो ह्या गोष्टीमध्ये मला असं वाटतं की त्या भावनांना योग्य पद्धतीने जर आकार देता आला तर तेच माणसाला सध्या हवं आहे. आणि ती संवेदनशीलता कुठेतरी बिघडत चालली आहे किंवा ती हरवत चालली आहे. ती पुन्हा त्या माणसामध्ये ती पूर्ववत असणं आणि ती आणायला त्याला मदत करणं हे मोठं आव्हान आहे. खरं खूप छान सर. तुम्ही हे काम, कोचिंगचं काम देशात विदेशात दोन्हीकडे करताय? हो, म्हणजे मी ऑनलाईनही करतो आणि ऑफलाईन पण माझं भारतामध्ये अनेक ठिकाणी काम चालू आहे. तर त्याच्यामध्ये मी 3 वेगवेगळ्या सेगमेंट्समध्ये काम करतो. एक तर इंडिव्हिज्युअल्स, वैयक्तिक लोक माझ्याकडे येतात, विद्यार्थी असो अगदी 9वी ते 10वी पासूनचे ते पुढे मास्टर्स पर्यंतचे, किंवा उद्योजक असो किंवा इव्हन प्रोफेशनल व्यावसायिक. असे कोणत्या प्रकारचे लोक तुमच्याकडे येतात, एखादं उदाहरण द्या. एक उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर एक उद्योजक माझ्याकडे आले. ते म्हणले की मी अनेक वर्ष मागचे बिझनेस करतोय, व्यवसाय करतोय, पण मला कळत नाही एक्झॅक्टली काय चुकतंय. पैसे आहेत, प्रॉफिट खूप छान पद्धतीने येतोय, पण समाधानी नाही आहे. मग तिथे मला कळलं की अरे समाधानी नाहीये याचा अर्थ आता माझं काम सुरू झालं. आणि त्यांना ते समाधानी होण्याकरता काय मदत करता येईल या दृष्टिकोनातून मी त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन केलं. जवळपास एक 6 ते 8 महिने ते माझ्याबरोबर होते. आणि त्या 6 ते 8 महिन्यामध्ये त्यांना अनेक गोष्टींचा उलगडा झाला की अरे आपण ह्या पद्धतीने जर दृष्टिकोन ठेवला असता तर कदाचित आज जर आपल्याला एक्स प्रॉफिट झालाय तर तो एक्स स्क्वेअर प्रॉफिट झाला असता. तर हे जे आहे थोडंसं त्यांची मानसिकता बदलणं आणि योग्य पद्धतीने त्यांना त्यांचा दृष्टिकोन डेव्हलप करण्याकरता मदत करणं ही गोष्ट फार महत्वाची आहे. सर, नासाच्या वतीने तुम्हाला एक संधी मिळालेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? नासाच्या वतीने संधी म्हणण्यापेक्षा ना, की जेव्हा मला नोबेल नॉमिनेशन मिळालं किंवा पद्मश्री नॉमिनेशन मिळालं तर ते नॉमिनेशन्स मिळाल्यानंतर अशा लोकांना ज्यांना नॉमिनेशन्स मिळाले आहेत नोबेलसारखी, तर अशा भारतीयांना एक सन्मानास्पद एखादं छान गोष्ट काय देता येईल तर तशी नासा, रशियन स्पेस एजन्सी
आणि ग्रिफिथ युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलिया या 3 संस्थांमार्फत माझा प्रोफाईल आणि फोटो हा स्पेसमध्ये चिपमध्ये एनग्रेव्ह करून तो पाठवला गेलाय. आणि हा ऑनर खूप कमी जणांना मिळतो. आणि तो ऑनर मिळण्यामध्ये कुठेतरी माझं नाव तिथे समाविष्ट केलं गेलं, त्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे. खूपच छान, मनापासून अभिनंदन तुमचं. थँक्यू सो मच. मस्त ना. आजच्या धावपळीच्या जगामध्ये लोक स्वतःकडे कसे वळू शकतील? वा, अप्रतिम. मला असं वाटतं की लोकांनी खरंच आता स्वतःकडे वळणं ही गरज आहे. आणि वळतायत का, तर कदाचित मला असं वाटतं की एवढी बाहेर प्रगल्भन आहेत, एवढी आकर्षण आहेत की त्याच्यामध्ये व्हिज्युअली आपल्याला स्वतःकडे बघायला वेळच नाही. आणि व्हिज्युअली इतक्या गोष्टी आहेत ना, बापरे. आणि असं वाटतं कधी कधी की अरे आत्मचिंतन, आत्मपरीक्षण ही गोष्ट काय आहे. आणि मला असं वाटतं की तिथे मी खूप वेळा विद्यार्थ्यांना तर सांगतच असतो, पण मला असं वाटतं की अनेक वेळा ना कॉर्पोरेटमध्ये काम करणारे लोक म्हणा किंवा अशी अनेक लोक आहेत की ज्यांच्यामध्ये तुम्हाला एक उदाहरण देता येईल मला. मी एका खूप मोठ्या नावाजलेल्या कंपनीमध्ये माझं लेक्चर चालू होतं आणि एक 25 ते 30 वर्षे तिथे काम करणारे एक सिनियर एम्प्लॉई त्यांनी हात वरती गेला. ते म्हणले की हे अमित, आय जस्ट वॉन्ट टू आस्क यू वन क्वेश्चन. म्हणलं येस सर प्लीज. ते म्हणले की मागचे 25-30 वर्ष मी काम करतोय, पण मला वर्क लाईफ बॅलन्स काही बाबा साधता नाही आला. तुझं आत्ता लेक्चर ऐकताना असं मला वाटतंय की अरे आपण या गोष्टीकडे कधी लक्षच दिलं नाही. मग म्हणलं सर मी लहान तोंडी मोठा घास घेतो. म्हणलं तुमचा अनुभव माझ्यापेक्षा खूप मोठा आहे, दांडगा आहे म्हणलं, आणि तुम्ही आदर्श आहात आमच्यासाठी. पण त्यांनी मला असं वाटतं की सर असं वाटतं का तुम्हाला की आपण स्वतःमध्ये झाकूनच बघत नाही, आपण स्वतःकडे बघतच नाही, किंवा ती दृष्टी आपल्याकडे वळवली पाहिजे, कधीतरी आत्मचिंतन केलं पाहिजे. एक तुम्ही 5 ते 10 मिनिटं निसर्गात जावा, छान बसा आणि स्वतःकडे बघा. ही गोष्ट का नाही होते. किंवा ध्यानामध्ये आम्ही डोळे बंद केले की मला अनेक लोक सांगतात सर आम्हाला घाबरायला होतं, आम्हाला खूप विचार येतात आणि ते सगळे नकारात्मक विचार येतात. मी त्यांना म्हणतो की हीच तर ध्यानाची पहिली अवस्था आहे. ही तुम्ही जर पार केलीत तर सकारात्मकता आपोआप तुम्हाला उलगडत जाईल. पण तुम्ही जर त्याच ह्याच्यामध्ये जर तुम्ही म्हटलात की नाही 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 बास नको, ध्यान नको आता, असं म्हणलं तर काय अर्थ आहे. तर मला असं वाटतं की लोकांनी वळणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की काही प्रमाणामध्ये ना मी अनेक लोकांमध्ये बघतो मॅडम, मला असं वाटतं की आपल्यामध्ये पण खूप वेळापत्रक योग्य पद्धतीने लावणं हे अजूनही जमत नाही हो. ते कसं लावणं आणि ते कशा पद्धतीने दररोज ते फॉलो करणं ही गोष्ट विद्यार्थी नाही तर आपल्या सगळ्यांनाच ती खूप मोठी आव्हानात्मक गोष्ट आहे. तर मला असं वाटतं की जर स्वतःकडे वळायचं असेल तर थोडा स्वतःला वेळ द्या. मी तर दररोज विद्यार्थ्यांना किंवा इव्हन मी माझ्या कॉर्पोरेटमधल्याही क्लायंट्सला सांगत असतो की दररोज तुम्ही 5 मिनिटं बसा ना, स्वतःसाठी वेळ द्या. तिथे कोणी नाही, तुमच्या घरातलं कोणी नाही, तुमची पार्टनर असेल तर ती पण नाही, कोणीच नाही, फक्त तुम्ही. आणि स्वतःकडे बघा आणि एक आत्मचिंतनात्मक एक गोष्ट फक्त डायरीमध्ये आज माझ्याकडून काय चांगलं झालं आणि काय वाईट झालं या गोष्टींचा थोडासा ताळमेळ आखायला लागा. आणि मला असं वाटतं की त्याच्यातून तुम्हाला अनेक गोष्टी उलगडत जातील. ही गोष्ट खूप वांगनिश्चयासारखी करावी लागेल पण की नाही मला आज दररोज मी एक साधारणतः 5 ते 10 मिनिटं मी झोपायच्या आधी किंवा मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी बसणार आणि आत्मपरीक्षण करणार की आपण कुठे चुकतोय किंवा आपलं काय बरोबर आहे, आपल्याला जगण्यासाठी काय करायला पाहिजे, स्वतःशी बोलायचं. एक्झॅक्टली सेल्फ टॉक. किंवा मी खूप वेळा मिरर एक्सरसाइज सांगतो की तुम्ही मिरर एक्सरसाइज करा आणि स्वतःशी बोला. स्वतःशी बोलणं खूप अवघड आहे, प्रचंड अवघड आहे. मी जरी गेलो आरशासमोर तरी मला असं वाटतं की अरे काल तू काहीतरी वेगळाच होता, आज तू काहीतरी वेगळाच आहेस. आणि कुठेतरी ते स्वतःलाच घाबरायला होतं की अरे बापरे मी असा आहे. तर ती गोष्ट मला असं वाटतं की तो जो कॉन्फिडन्स आहे, तो आत्मविश्वास जो आहे ना, तो आत्मविश्वास यायला लागला की आपोआप सगळ्या गोष्टी उलगडत जातील. तर त्याच्यासाठी थोडं स्वतःला निश्चयात्मक स्वरूपातून ना स्वतःकडे बघणं आणि ते करणं ही खूप गोष्ट महत्त्वाची. आणि मला असं वाटतं की इट शुड बिकम अ प्रॅक्टिस. ती सवय होणं खूप गरजेचं आहे असं वाटतं मला. सर आपल्यामध्ये आनंद म्हणजे काय? वा, मी थोडासा आनंद या गोष्टीकडे डिफरन्शिएट करेन. मला असं नेहमी वाटतं की प्लेजर आणि हॅपीनेस हे जे इंग्लिश शब्द आहेत, प्लेजर इज लाईक मी उद्याला BMW घेतली, मला छान वाटलं तर मी हॅपी आहे का, तर लोक म्हणतात आय एम व्हेरी हॅपी दॅट आय हॅव परचेस्ड BMW. पण मला असं वाटतं की ते प्लेजर आहे. कारण BMW घेतली की तुम्हाला वाटतं मर्सिडीज घ्यावी, मर्सिडीज घेतली की तुम्हाला वाटतं रोल्स रॉयस घ्यावी. हे जे आहे ना, मला असं वाटतं की ते इट गोज ऑन अँड ऑन, त्याला अंत नाही आहे. अगदी.
पण आनंद ही गोष्ट अशी आहे की त्याला अंत किंवा त्याची सुरुवात कुठून यापेक्षा तो तुम्ही आत्ता कशा पद्धतीने जगण्यासाठी वापरता ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. म्हणजे आपण सच्चिदानंदाबद्दल बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की नॉर्मल सिंपल आनंदाबद्दल बोलूयात की मी आत्ता शांत बसलोय, मी माझ्याकडे बघतोय, मला खूप आनंद होतोय आणि मी सिंपल छान माझ्या स्माईलकडे बघून पण मला आनंद होतोय की अरे माझं स्माईल छान आहे, नैसर्गिक आहे आणि बरं वाटतंय मला. एक छोटंसं ब्रिदिंग जरी केलं ना एक छान तरी आनंद मिळू शकतो. पण ही गोष्ट कळण्याकरता मला असं वाटतं की त्या पद्धतीने जगण्याकडे बघणं खूप गरजेचं आहे आणि तो दृष्टिकोन तसा वळवणं खूप गरजेचं आहे. तर त्यामुळे मी आनंद या गोष्टीला असं म्हणेन की काही नाही, सिंपल इमानदारीत ऑनेस्टली छान पद्धतीने मी बसलोय आणि मी आज जगताना मला आत्ता ह्या क्षणी वाटतं का बरं, छान वाटतं का, तणावपूर्ण असलो तरी त्या ताणरहित भूमिकेतून माझ्याकडे बघू शकतोय का आणि मी चांगल्या पद्धतीने हसू शकतोय का. म्हणजे मला खूप वेळा ना माझे वडील किंवा माझे आजोबा पण मला म्हणायचे की जर रात्री झोप चांगली लागली ना तर तू खरा आनंदी आहेस, आणि झोप नाही लागली ना तर तू आनंदी नाहीयेस अमित, हे लक्षात ठेवा. तर ते मला खूप नेहमी असं वाटतं की अरे आनंद या गोष्टीची व्याख्या करणं फार अवघड आहे. पण मला असं वाटतं की आणि सध्याच्या काळामध्ये आनंद ह्या गोष्टीकडे थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघणं फार मॅडम गरजेचं आहे असं मला वाटतं. तर तिथे आपण थोडंसं मला असं वाटतं की सजग होणं आणि स्वतःच्या क्षमतेकडे अतिशय त्रयस्थ नजरेने पण बघण्याची गरज आहे. आणि हे जेव्हा तुम्ही करायला लागाल तेव्हा तुम्ही आपोआप आनंद शोधायला लागाल, आपोआप तुम्ही जगण्याचा पण आनंद शोधायला लागाल आणि आपोआप तुम्हाला कुठल्या पद्धतीने पुढे जायचं आहे या बाबतीतही तुम्हाला पावलोपावली आनंद जाणवेल. मला असं वाटतं की ही गोष्ट करायला लागूयात. आनंद या गोष्टीची व्याख्या तशी तुम्ही मला विचारलं तर फार अवघड आहे त्या गोष्टीत समाधान मानणं. एक्झॅक्टली दॅट इज हॅपीनेस. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कोचिंग काय फरक आहे? तसा फरक खूप विशेष नाहीये, पण मला नेहमी असं वाटतं आणि मी नेहमी म्हणतो पण की एखादी गोष्ट घेतली की ती सातत्यपणे करणं आणि डिसिप्लिनमध्ये करणं, शिस्तबद्ध पद्धतीने करणं, ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी घडत आहेत. भारतीय स्तरावर तुम्ही जर म्हटलात तर आपल्याकडे नॉलेज खूप आहे. आपल्याकडे नॉलेज बँक म्हटली तर प्रचंड आहे, अगाध ज्ञान आहे, क्रिएटिव्हिटी खूप आहे. फक्त ना तिथे मला असं वाटतं की ह्या दोन गोष्टी ज्या तुम्हाला मी सांगितल्या ह्याच्यामध्ये डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी ही गोष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर मी खूप वेळा बघतो की ती अतिशय चांगल्या पद्धतीने फॉलो केली जाते. आणि त्यामुळे तुम्ही जर बघितलं ना तर खूप वेळा जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर मी जेव्हा कोचिंग करायला जातो तेव्हा त्या माणसांचा ॲप्रोच हा फार स्पेसिफिक, प्रिसाईज, टू द पॉईंट असतो. भारतीय स्तरावर जर तुम्ही विचार करायला गेलात तर कोचिंग ही गोष्ट थोडी सब्जेक्टिव्ह स्वरूपात जाते. तर तिथे काय होतं की अरे हे बोलू का ते बोलू का, अरे ह्याच्यात अजून जरा थोडंसं मला वेगळ्या पद्धतीने विचार करायला पाहिजे का, ह्याच्यामध्ये तो प्रिसाईजनेस जो आहे ना तो येणं खूप गरजेचं आहे. पण भारतीय तत्वज्ञान एवढं चिरंतन आहे ना की मला असं वाटतं की त्याच्यामध्ये फक्त तुम्ही डिसिप्लिन आणा, तुम्ही सातत्य आणा, सगळ्या गोष्टी खूप छान होतील. तर मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये डिफरन्सिएशन करण्यापेक्षा ना भारतीय स्तरावर जे कोचिंगची चांगल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी घेणं, त्या अंगीकारणं आणि त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर जाताना त्या योग्य पद्धतीने वापरणं आणि व्हायसे वर्सा. तर दोन्ही गोष्टीचा ब्लेंड आपण जर छान पद्धतीने वापरला तर मला असं वाटतं की कोचिंग अजून प्रभावीपणे आणि मला असं वाटतं की त्याच्यात एक प्रतिभा येईल आणि ती गोष्ट आय थिंक खूप सुलभ होईल असं वाटतं मला. आपल्या भारतीयांनी सातत्य ठेवलं पाहिजे. खूप एक त्यांना सातत्य खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. संगीत आणि कोचिंग या दोन्ही क्षेत्राला गोष्टींना आपण कसं जोडता वा किंवा त्याकडे कसं पाहता? खरं सांगायचं ना तर मला जर तुम्ही मूळ मी काय असं जर विचारत तर मी संगीत या गोष्टीला प्राधान्य देतो. कारण मागचे 27-30 वर्ष झाले मी संगीतामध्ये आहे आणि अनेक गोष्टी माझ्या दृष्टिकोनातून मला कशा पद्धतीने निर्मिती प्रक्रिया चालू ठेवता येईल अशा पद्धतीने मी संगीताकडे बघत गेलो. आणि त्यामुळे मी जेव्हा कोचिंगमध्ये आलो तेव्हा
कोचिंगच्या काही ज्या संकल्पना आहेत तर त्या जर लोकांना तुम्हाला समजून सांगायच्या असतील तर त्याच्यासाठी आपण गाण्याचा आधार घेऊ शकतो का असं मला वाटायला लागलं. मग गाण्याचा आधार घेऊ शकतो तर कुठली गाणी लोकांना आवडतात तर बॉलिवूडमधली. आता फॉर एक्झाम्पल, हर घडी बदल रही है रूप जिंदगी, छाँव है कभी कभी है धूप जिंदगी, हर पल यहाँ जी भर जियो. ह्याच्यामध्ये संकल्पना आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही आत्ता जगा, आत्ताचा मोमेंट जगा. तुम्ही भविष्याचाही विचार करू नका आणि तुम्ही भूतकाळाचाही विचार करू नका. हे सांगितलं तर मला असं वाटलं की अरे अशी गाणी खूप छान आहेत. किंवा वो तो है अलबेला हजारों में अकेला, सदा तुमने ऐब देखा हुनर को न देखा. मग ह्याच्यात हुनर, ही हुनर कळली ना की सगळं जगणं सुलभ होतं, खूप सुसह्य होतं. पण ती हुनर नाही कळली तर मग काय, माणूस एखाद्याला फॉलो करत राहतो. पण मग आपल्याला स्वतःतली क्षमता ओळखायची असेल तर हुनर खूप महत्त्वाची आहे. आणि ती हुनर खूप वेळा लोक आयडेंटिफाय करायला विसरतात किंवा ती करू शकत नाहीत. तर मला असं वाटतं की मग अशी गाणी मला सापडायला लागली आणि मग त्याच्यातून मी ही गाणी वापरायला लागलो आणि ती इतकी इफेक्टिव्ह होतात की मजा येते. म्हणजे लोकांशी संवाद साधताना जेव्हा गाण्याचा मी आधार घेतो कोचिंगमध्ये ते अजून छान, अजून खुलतं ते. आणि ते लेक्चर पण खुलतं, संवादही खुलतो आणि लोक खूप ओपन होतात. मी ही एक गोष्ट बघितली की संगीताचा आधार घेतला ना की ते सेल्फ हिलिंग आहे. म्हणजे संगीत ही गोष्ट मला असं वाटतं की खूप नैसर्गिकरित्या एखाद्या माणसाला खुलवते आणि खूप छान पद्धतीने खुलवते. तर मला असं वाटतं की मी जेव्हा गाण्याचा आधार घेतो ना तेव्हा इमिजिएटली जी दाद येते ना ती दाद मिळाल्यानंतरचा जो त्या माणसाचा संवाद असतो ना तो खूप छान असतो. तर मला असं वाटतं की त्यामुळे मी त्या दोन्ही गोष्टीचा कुठेतरी कॉम्बिनेशन किंवा ब्लेंड करायला लागल्यानंतर मला कोचिंगमध्ये स्वतःला पण खूप छान अनुभव आले आणि मी पण स्वतः खूप घडत गेलो आणि एनरिच होत गेलो असं मला वाटतं. शिवस्तोत्र आणि देवी स्तोत्र यांची रचना तुम्ही केलेली आहे, यामागची संकल्पना काय आहे? गुरुकुल नावाची एक संस्था आहे नाशिकमध्ये, योग विद्याधाम म्हणून संस्था आहे आणि त्यांचं गुरुकुल हे एक आश्रम त्यांनी त्र्यंबकेश्वरच्या थोडंसं जे 3 किलोमीटर अलीकडे तळवडे म्हणून गाव आहे तिथे त्यांनी तो आश्रम उभारलाय आणि जवळपास 35 ते 40 एकरमध्ये तो आश्रम त्यांनी उभारलाय. तर त्या गुरुकुल आश्रमाची एक कुठेतरी त्यांची मला रिक्वेस्ट आली की आपण देवी स्तोत्र आणि शिवस्तोत्र ही भारतीयांमध्ये तर आहेच प्रचलित, पण आपल्याला जर आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायची असतील ही स्तोत्र तर काय करता येईल असा थोडा विचार करता येईल का. म्हणलं करूयात. म्हणून मग ते म्हणले की तुम्ही थोडंसं संगीत देताना त्याला फ्युजन करू शकता का. तर मी विचार केला की हरकत नाही. म्हणून मग जी आपली शिवस्तोत्रांमध्ये पंचाक्षर आहे, षडाक्षर आहे किंवा अशी जी स्तोत्र लिंगाष्टकम आहे अतिशय सुंदर आहे, शिवमानस पूजा आहे, अशी आम्ही सगळी 6 ते 7 वेगवेगळी शिवस्तोत्र घेतली आणि त्याला फ्युजन स्वरूपात लोकांसमोर आणलं आणि ते जास्ती करून आंतरराष्ट्रीय स्तरावर कसं जाईल ह्याचा विचार सुरू केला. मग तसंच देवी स्तोत्राचंही आम्ही काम केलं की आपले गायत्री मंत्र आहे किंवा देवी स्तोत्रामध्ये पण आता प्रचंड वेगवेगळी आहेत, आईगिरी ती जे आहे ते स्तोत्र किंवा अशी अनेक स्तोत्र आहेत की ज्या स्तोत्राला वेगळ्या पद्धतीने एक दृष्टिकोन लावून त्याचं संगीत दिलं गेलं आणि ते कंपोज केलं गेलं. आणि मला असं वाटतं की ती गोष्ट करताना माझ्या आयुष्यात आपण जे म्हणतो ना की नैसर्गिकरित्या काही गोष्टी शिकता आल्या पाहिजेत तशा मला खूप शिकायला मिळाल्या. म्हणजे स्टुडिओ रेकॉर्डिंग करताना आपण शिवस्तोत्राचं किंवा देवी स्तोत्राचं मलाच काही गोष्टींचा उलगडा होत गेला की अरे हे इतके वेळेस आपल्याला कळलं नव्हतं, आज मला हे या स्तोत्रामुळे कळतंय. तर मला असं वाटतं की तो प्रवास माझ्या आयुष्यातला खूप मला स्वतःला एक वेगळा जगण्याचा दृष्टिकोन देणारा ठरला. सो त्यामुळे शिवस्तोत्र आणि देवीस्तोत्र ही माझ्यासाठी आणि माझ्या खूप जवळची गोष्ट आहे, कारण ती अजूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर या गुरुकुल आश्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचते ते आणि लोक ऐकतायत ते. आणि ते खूप छान पद्धतीने अजूनही त्याला एक मोटिवेशन मी म्हणेन, त्याला एक प्रेरणादायी असं एक कुठेतरी स्वरूप ऑलरेडी प्राप्त झालेलंच होतं, पण ते अजून छान पद्धतीने पुढे जातंय याचं मला समाधान खूप आहे, कारण ते त्यांनी ऐकावं शेवटी. आणि जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना की भारतीय तत्वज्ञान खूप समृद्ध आणि प्रगल्भ आहे, तर तसं शिवस्तोत्र आणि आपल्या मंत्रांमध्ये तर एवढी शक्ती आहे, प्रचंड ताकद आहे. अगदी 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 म्हणजे मी नेहमी सकाळी मला नेहमी असं वाटतं की पहिले उठल्या कशाने सुरुवात करायची तर मंत्रांनी सुरुवात करायची आणि त्यांनी तुमचा दिवस खूप छान जातो. तसं आहे ते. त्यांची जी ताकद आहे ती वैश्विक शक्ती जी आहे आपल्या मंत्रांमध्ये दडलेली, ही गोष्ट फार महत्वाची आहे. ती
मला असं वाटतं की देवी स्तोत्र आणि शिवस्तोत्र करताना मला जाणवत गेली. कसं आहे, अध्यात्माबद्दल बोलणं फार अवघड आहे. हो, खरंय. आणि त्याच्याबद्दल लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखंच असतं. कारण मी नेहमी अध्यात्म या गोष्टीकडे एक त्रयस्थ पद्धतीने बघत राहतो. पण शिवस्तोत्र आणि देवी स्तोत्र म्हणताना एक वेगळा उलगडा होतो मात्र निश्चित. संगीत, गाणं आणि ह्याला जोडलेलं नाव, खूप मोठं नाव, लतादी. हो हो. लतादींची तुमची भेट झालेली आहे. अरे, काय होता तो अनुभव? तो क्षण म्हणजे परमोच्च क्षण असं म्हणायला हरकत नाही. मी माझा प्रोफेशनल अल्बम करत होतो, नाती स्मरायची नावाचा, आणि त्याच्यामध्ये माझी 6 कंपोजिशन्स होते. आणि जसं तुम्हाला मगाशी म्हणलं की निहिरा जोशी, शान या सगळ्यांची रेकॉर्डिंग्स करण्याकरता मी स्वरलता स्टुडिओ मुंबईमध्ये जो आहे, तर त्या स्टुडिओमध्ये मी रेकॉर्डिंग करण्याकरता गेलो होतो. शानचं रेकॉर्डिंग झालं, निहिरा जोशीचं पण रेकॉर्डिंग झालं. आम्ही संध्याकाळी पायऱ्या उतरून खालती आलो आणि समोर बघतो तर लता दिदी बसलेल्या होत्या. लता दिदींबरोबर मीनाताई खर्डीकर होत्या आणि उषाताई मंगेशकर होत्या. तिघी जणी अतिशय आरामात निवांतपणे बसल्या होत्या. आजूबाजूला सिक्युरिटी नाही, काही नाही. आणि त्यांचा जो तिथला स्टुडिओचा मॅनेजर आहे त्यांच्याशी त्या गप्पा मारत होत्या. हे बघितल्यानंतर आम्ही लांबूनच अक्षरशः उड्या मारल्या आणि म्हणलं अरे वा, लता दिदी अशा भेटतात. आणि तिथं गेल्यानंतर लता दिदींचा तो छान मंजूळ स्वर कानावर पडल्यानंतर जे खावं वाटतं तसं वाटलं की काय झालं का रेकॉर्डिंग तुमचं, कसं वाटलं, कसं आहे स्टुडिओ, असं त्यांनी सगळे प्रश्न विचारले. आणि मग आम्ही लता दिदींना म्हणलं, लता दिदी आम्हाला एक तुमच्याबरोबर छान एक फोटो घ्यायचा आहे आणि हा क्षण आम्हाला आमच्या कायम हृदयात राहील असं ठेवायचं आहे. तर त्या म्हणल्या कोणीतरी माझा हात धरेल का, म्हणून मी त्यांचा हात धरला, त्यांना उठवलं आणि त्यांच्याबरोबर फोटो काढला. तो जो क्षण होता आणि ती जी 10 मिनिटं आम्हाला मिळाली, त्या 10 मिनिटामध्ये मला असं वाटलं की आजपर्यंत जे काही थोडंफार संगीताचं केलं असेल, मी अजून थोडंफारच म्हणतो, कारण संगीत ही गोष्ट टेन्स टू इन्फिनिटी आहे, ती अगणित आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये खूप काही करण्यासारखं आहे. आणि मी बोलणं म्हणजे वेडेपण आहे. अनेक पद्मविभूषण, पद्मभूषण आणि भारतरत्न मिळालेले आपल्याकडे कलाकार आहेत, दिग्गज कलाकार. मी त्यांना खरंच मानवंदनाच द्यावीशी वाटते, अशा पद्धतीचे कलाकार आहेत. पण मला असं वाटलं की आपलं सार्थक झालं आयुष्याचं, की लता दिदी भेटल्या, त्यांचे आशीर्वाद मिळाले. साक्षात भारतरत्न लता दिदी भेटणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि त्या काळामध्ये थोडीशी माझ्या आयुष्यातली वाईट फेज होती. मला असं वाटतं की त्या वाईट फेजमध्ये ही गोष्ट मला मिळणं, लता दिदींचं दर्शन होणं, मी असंच म्हणेन, ती गोष्ट माझ्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद ही मला अजूनही मी ती खूप हृदयात अशी जपली आहे. आणि त्यांनी सतत मला दररोज संगीतामध्ये काहीतरी वेगवेगळं करतात. मी रॅप सॉंग्स केली आहेत संगीतामध्ये, भजनं केलेली आहेत, प्रेमगीतं लिहिलेली आहेत, तात्विक पातळीवरच्या काही छान रचना केल्या आहेत. पण हे सगळं करताना मला असं वाटतं की लता दिदींनी दिलेले आशीर्वाद ते कुठेतरी आता पाठीशी आहेत, म्हणून खूप चांगला प्रवास तो घडतोय असं मला वाटतं. खूप छान, खूप छान. आपल्या 35 मिनिटांच्या शिवकाव्य निर्मितीची काय पार्श्वभूमी आहे? पार्श्वभूमी म्हटलं तर अशी होती की एक काळ असा होता की शिवस्तोत्र जेव्हा मी करत होतो, मगाशी मी त्याच्याबद्दल तुमच्याशी बोललो थोडासा, तर ती शिवस्तोत्र करताना मी दररोज गाडीवरून जाताना येताना, म्हणजे मी त्यावेळेस फायनान्समध्ये काम करत होतो, तर जाताना येताना मी ती शिवस्तोत्र गुणगुणायचो. आणि नंतर ती म्हणायला लागलो. अगदी हेल्मेट घातलेलं असलं तरी ती मी मोठ्याने म्हणायचो. लोकांना काय वाटतं याच्याबद्दल मला काही घेणं देणं नसायचं. मी ती छान अशी गुणगुणत जायचो, म्हणायचो. त्यामुळे एक वेगळा आत्मविश्वास जागृत व्हायचा की अरे हां, आजचा दिवस छान जाणार आहे. तर हे सगळं करताना मला खूप वेळा असं असतं ना की आपल्या गुरूंचे आशीर्वाद कुठेतरी असतात, किंवा माहीत नाही ते मागच्या जन्माचं देणं असतं आणि ते पुरं करण्याकरता आलो असतो, मला माहीत नाही. पण अचानक मी मराठी कवितांमधून इंग्लिश कविता लिहायला लागलो. आणि त्या कविता लिहिता इंग्लिश कविता लिहिता मला असं वाटलं की अरे आपण लॉर्ड शिवा, भगवान शंकरांच्यावर आपण का नाही कविता करायच्या, किंवा आपण काही रचू शकतो का इंग्लिशमध्ये. आणि असं म्हणता म्हणता 5 कविता झाल्या हो. आणि मग 5 कविता झाल्यानंतर म्हणलं आता या 5 कविता नुसत्या लिहून काय फायदा आहे, मग आपण त्याला काहीतरी छान एक मूर्त स्वरूप देऊयात. म्हणून मग मी हा 35 मिनिटांचा एक YouTube व्हिडिओ करायचं ठरवलं. आणि त्याच्यामध्ये ह्या 5 कविता मी स्वतः म्हटलेल्या आहेत आणि त्या कवितांना अनुसरून शिवस्तोत्र घेतले आहेत, असा तो 35 मिनिटांचा व्हिडिओ आहे. अच्छा. की ज्याच्यामध्ये माझ्या इंग्लिश कविता पण लोकांसमोर जाव्यात आणि मी म्हटलेली किंवा कंपोज केलेली शिवस्तोत्र पण लोकांसमोर यावी, त्या चाली लोकांसमोर याव्यात, ही माझी एक अगदी स्पष्ट कल्पना होती. आणि त्याच्यातून ही 35 मिनिटाची जी काव्यनिर्मिती घडली ती घडली. छान छान छान. आजच्या तरुण पिढीसमोर सर्वात मोठं मानसिक आव्हान कोणतं आहे? वा, मानसिक आव्हान विचारलं तर मला असं वाटतं की मी नेहमी हॅबिट्स या गोष्टीवर खूप बोलतो, की तुमच्या सवयी. आणि जसं आपण मगाशी चर्चा करताना बोललो की प्रगल्भनं आणि आकर्षणं खूप आहेत, तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मोबाईल हा डिव्हाइस तो आपलाही सगळ्यांचा मित्र झालाय आणि आपलंही पान हलत नाही त्याच्याशिवाय.
आणि विद्यार्थ्यांबद्दल तर काय सांगा. म्हणजे मला असं वाटतं की त्यांना मी नेहमी हेच सांगतो की तुम्ही डिव्हाइस वापरताय तर चांगल्या गोष्टींसाठी वापरा. तर मला असं वाटतं की मानसिक आव्हान त्यांच्यासमोर ही एक गोष्ट आहे येणाऱ्या काळामध्ये की त्यांच्या सवयी योग्य असणं आणि त्या सवयी योग्य असताना तराजूत तोलल्यासारखं आयुष्य जगता येणं. ह्याच्यासाठी आजच्या काळामध्ये ज्या काही ट्रेंड्स आहेत त्या तुम्ही नक्की इम्प्लिमेंट करा, त्या तुम्ही नक्की अंगीकारा. पण ज्या काही गोष्टी आपल्याला काही ट्रॅडिशनली सांगून ठेवल्यात त्याचाही कुठेतरी मला असं वाटतं की वापर आपल्या आयुष्यात होणं आणि योग्य पद्धतीने तो दृष्टिकोन घडवत राहणं ही गोष्ट विद्यार्थ्यांना जमणं. कारण मानसिकता खूप बदलते आहे. एन्झायटी खूप आहे मुलांमध्ये. मी सध्या बघतो ना की इम्पल्सिव्ह होतात मुलं, पटकन होतात इम्पल्सिव्ह. आणि एकतर मुलं एक दिवस माझ्यासमोर आला आणि तो जेव्हा बेंचवर होता तेव्हा तो हसत होता बरं का. मी बोलीन त्याला छान दाद देणं म्हणतात ना तसं चालू होतं. मित्रांशी इकडे तिकडे गप्पा मारा. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी बेंचवर तिकडे बसले की त्यांना काय अनेक उचापत्या करायला आवडतं. ते सगळं छान करत होता. मी ज्या क्षणी त्याला म्हटलं अरे मित्रा जरा असं करतोस का, पुढे ये ना आणि जरा 1-2 मिनिटं बोल ना सगळ्यांची. ज्या क्षणी मी त्याला असं म्हटलं ना त्या क्षणी त्याचा आत्मविश्वास जो गडबडला तो आला समोर आल्यानंतर त्यांनी जेव्हा ऑडियन्सला फेस करायला लागला, सगळे विद्यार्थी त्याचेच मित्रमैत्रिणी होते सगळे, तो रडायला लागला. आणि रडायला लागल्यानंतर मी त्याला म्हटलं अरे तुला मी फक्त बोलवलंय आणि म्हटलं 1-2 मिनिटं त्यांच्याशी संवाद साध असं म्हटलंय मी तुला, तर तू रडतोयस का. तर तो कुठल्याही पद्धतीने काहीही सांगायला तयार नाही. पण इतके अश्रू ओघळत होते की मला असं वाटलं की अरे आत्ता जस्ट 2 मिनिटापूर्वी अतिशय छान हसणार हा विद्यार्थी इतक्या पटकन रडायला लागला. आणि मग नंतर लेक्चर झाल्यानंतर मी प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये बसलो होतो. तर मी प्रिन्सिपलला बोललो की म्हणलं मॅडम हे असं का हो, एक विद्यार्थी मला असं भेटला तर त्याला काही प्रॉब्लेम आहे का हे थोडंसं शोधून काढा. आणि नंतर त्याच्या आई वडिलांना बोलल्यानंतर थोडंसं सगळ्या गोष्टी केल्यानंतर आणि त्यांनी प्रिन्सिपलनी पण जेव्हा त्याला बोलवलं तेव्हाही तो रडायला लागला. म्हणलं हे काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळं चालू आहे, मानसिकतेमध्ये काहीतरी बिघाड आहे. तर जसं आपण म्हणतो ना की एखाद्या गाडीला पण ओव्हरऑलिंग जरुरीचं असतं, ऑइलिंग सर्व्हिसिंग करणं खूप महत्त्वाचं असतं, तसं कुठेतरी मनाला पण ऑइलिंग आणि सर्व्हिसिंग आणि ओव्हरऑलिंग फार महत्त्वाचं आहे. आणि ते विद्यार्थ्यांच्या तर खूप आहे. तर थोडंसं आईवडिलांशी संवाद चालल्यावर कळलं की काही गोष्टी त्याच्या आयुष्यात काही घडलेल्या असतील कदाचित, त्याचा परिणाम तो अजूनही दिसतो. मग तिथे बेंचवर बसल्यानंतर जो आहे तो एकदम नॉर्मल विद्यार्थी आहे, पण इथे आल्यानंतर फार वेगळा आहे. तर मला असं वाटतं की तो तोल राखणं खूप गरजेचं आहे मानसिकतेचा. आणि तो दृष्टिकोन जगण्याचा एक वेगळ्या पद्धतीने घडण्याकरता सजग राहून आई वडिलांनी पण योग्य पद्धतीने त्यांच्या मुलाला किंवा मुलीला घडवणं. ह्याच्यामध्ये मानसिक आव्हान हेच आहे की तुम्ही त्यांच्या सवयी चांगल्या करा, त्यांना योग्य वेळेस योग्य गोष्ट योग्य पद्धतीने त्यांच्यापर्यंत जाऊ द्यात. ती नाही गेली तर पुढे त्याचा परिणाम होणारा चुकणार आहे. तर मला असं वाटतं की ती त्यांची जी एन्झायटी आहे किंवा इम्पल्सिव्हनेस आहे, कुठेतरी सवयींचा जो काही एक परिणाम चुकीचा दिसतोय, तिथे सजग राहून काम करणं आणि त्याच्यामध्ये त्यांना योग्य गोष्टी सांगणं हे आव्हान खूप मोठं आहे असं मला वाटतं. एक कोच म्हणून आता मोबाईलचं खूप प्रमाण वाढलंय मुलांचं, एक कोच म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल यासाठी मुलांना? मी असं सांगेन की जसं मी पण आता स्वतः मोबाईल वापरतो, मी असं कधीच म्हणणार नाही की मोबाईल वापरत नाही, पण मोबाईल वापरताना योग्य गोष्टींसाठी वापरा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी जर रायटर आहे, मी जर पोएट आहे, तर मी मोबाईलचा वापर हा फेसबुक म्हणा, इंस्टाग्राम म्हणा किंवा लिंक्डइन म्हणा यांसारख्या माध्यमांमध्ये माझे विचार मी प्रकट करण्याकरता मोबाईल वापरेन. किंवा एखादं चांगलं इन्फॉर्मेशन मला घ्यायचं असेल, मी गुगल सतत इंग्लिश वेगवेगळे शब्द जेव्हा माझ्यासमोर येतात त्या शब्दांचे अर्थ शोधून काढण्याकरता मी गुगलचा वापर करतो. मग अशा पद्धतीने थोडंसं विद्यार्थ्यांनी बघावं ना, फक्त ते रील्स बघणं किंवा इंस्टाग्रामवर जाणं या गोष्टी करा ना तुम्ही. आपणही करतो ना, आपणही सध्या करतो. पण हे करताना चांगलं इन्फॉर्मेशन घ्या, सीक नॉलेज ॲज मच ॲज यू कॅन. हे खूप महत्वाचं आहे. हे केलं तर मोबाईल वापरणं वाईट अजिबात नाही, पण ते व्हिडिओ गेम्स खेळणं एक्झॅक्टली पण जरासं कंट्रोल करावं, थोडं कंट्रोल करावं असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे थोडंसं स्वतःवर नियंत्रण ठेवावं की ओके मी आज 2 तास वापरणारे मोबाईल, पण ह्या गोष्टींसाठी वापरणार आहे की ज्याच्यातून मला काहीतरी मी स्वतः घडत जाईन आणि काहीतरी मला चांगलं नॉलेज मिळेल. एवढ्या करता नक्की वापरा, 100% वापरा. तुमचं ऐकावं विद्यार्थ्यांनी. खरं. अध्यात्म विज्ञानाशी जोडता येतं का? वा, अप्रतिम प्रश्न आहे. मला असं वाटतं की म्हणजे ह्याच्याबद्दल
बोलणं म्हणजे वेडेपण आहे, पण तरी मी माझा अनुभव नक्की सांगेन. अगदी तुम्हाला उदाहरण देतो. आपण ब्रिदिंग करतो, तर ब्रिदिंग करणं हे सायंटिफिकली ऑलरेडी सांगितलेलं आहे. लंग्स आणि ह्या सगळ्या गोष्टींचं महत्त्व काय आहे, किंवा आपण ब्रिदिंग कसं करतो, या गोष्टीला एक शास्त्रीय कारण आहे. पण श्वास घेताना सोहमचा नाद आपल्या मनामध्ये चालू ठेवणं आणि श्वास घेणं, म्हणजे श्वास घेताना सो आणि श्वास सोडताना हम, हे आपल्या मनामध्ये आपण म्हणत तो श्वास घेणं, ही गोष्ट आध्यात्मिक आहे. तर मला असं वाटतं की ह्या गोष्टींची सांगड म्हणजे ऑलरेडी ती छान पद्धतीने ही घातली गेलेली आहे. फक्त आपल्याला ही सांगता आली पाहिजे की हां. तर मला असं वाटतं की विज्ञान, अध्यात्म आणि विज्ञान या गोष्टीमध्ये मला असं वाटतं की तात्विक पातळीवर संवेदनशीलता म्हटलं तर अध्यात्म आहे, आणि व्यावहारिक पातळीवर म्हटलं प्रॅक्टिकली तर ते विज्ञान आहे. पण ह्या दोन्ही गोष्टींची सांगड घालणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यातूनच आपल्याला स्वतःकडेही छान बघता येईल, जगाकडे एक बघण्याचा आपल्याला दृष्टिकोन मिळेल मला असं वाटतं, आणि आपल्या जगण्याची पातळी दररोज आपण कुठे नेतोय ह्या गोष्टीचा पण आपल्याला उलगडा होत जाईल असं मला वाटतं. असं म्हणता येईल की एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, विज्ञान आणि ऍब्सोल्युटली. विज्ञान 100% मॅडम तुम्ही म्हणला ते एक्झॅक्टली आहे की त्या एका नाण्याच्या दोन बाजूच आहेत, पण त्या दोन बाजू योग्य पद्धतीने त्याची पारख मात्र करता आली पाहिजे. काय आहे, सध्या अध्यात्म या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलतोय. अहो काय, मला सध्या खूप ताण आहे ना, तर मी काय केलं ना, मी जरा काल गेलो आणि ध्यान करायला लागलो. अरे अच्छा, मी म्हणतो त्याला, अरे बापरे तू ध्यान करायला लागलास, तुला ध्यान जमलं? मध्ये म्हणतात हो जमलं. कसं जमलं? काही नाही, जायचं आणि छान पद्मासनात बसायचं आणि डोळे मिटायचे आणि अशी मुद्रा ठेवायची आणि ध्यान करायचं. पण म्हणलं इतकं सोपं नाही आहे ते. म्हणजे आपल्याकडे काय म्हणतात त्याला, अष्टांग सांगितलेली आहेत, आणि पतंजलीने एवढं छान पद्धतीने त्याच्यावर वर्णन केलेलं आहे. मग ते वर्णन ऐकलं की असं वाटतं की आपण सगळे नियमातच अडकलेले लोक आहोत. मग ध्यान कसं जमलं एखाद्याला? तिथे मला असं वाटतं की थोडं सजग राहावं आणि अध्यात्म या गोष्टीकडे थोडं त्रयस्थ पद्धतीने हळूहळू आपल्या भूमिकेतून, आपल्या पातळीतून आपल्याला त्याच्याकडे कसा आपला कल होईल आणि कशा पद्धतीने आपल्याला ते अंगीकारता येईल, हे मला असं वाटतं की दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा स्वतः अनुभव घेण्याची ती गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण आपण जे म्हणतो ना, अनुभवातून अनुभूतीकडे जाणं, हे अध्यात्मामध्ये आहे. आणि विज्ञानामध्ये असं आहे की ज्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली खूप छान करायच्यात, हे अल्बर्ट आइन्स्टाईन लोक म्हणा किंवा एडिसन म्हणा, ही फार न्यूटनलाच काय दिसलं. मी असं नेहमी विचारतो विद्यार्थ्यांना, अरे मला मित्र सांगतोस का की न्यूटनलाच ते सफरचंद असं खालती पडलं, ते का दिसलं रे तसं, आणि त्याच्यातच ग्रॅव्हिटी का दिसली, बाकीच्यांना का नाही दिसली? तर मला असं वाटतं की विज्ञानामध्ये हा दृष्टिकोन लावणं ना, ही गोष्ट फार चॅलेंजिंग आहे. आणि तिथे पण मात्र मला असं की इट रिअली गिव्स समबडी अ चॅलेंज टू आयडेंटिफाय समवन स्किल. तर तसं आहे ते. आणि अध्यात्म अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला तुमच्या प्रवासामध्ये हळूहळू तुम्ही एक परिपक्वता तुमच्यामध्ये येत गेली विचारांमध्ये की तुम्ही तिकडे जाऊ शकाल. पण त्याचा फक्त उहापोह स्वतःशी करा, समाजाशी करत बसू नका असं मला वाटतं. एवढंच आहे. खूप छान. सोशल मीडियाच्या प्रभावाखाली स्वतःपासून लोक दूर जात आहेत, त्यांच्यासाठी आपण काय सल्ला द्याल? बापरे, मजा अशी आहे ना की एक कोच या भूमिकेतून मला एक फार महत्त्वाची गोष्ट, आता परवाच आमचं एक वेबिनारमध्ये हा प्रश्न विचारला गेला की जसं आता तुम्ही म्हणता की एक कोच या भूमिकेतून तुमचा अनुभव तुम्ही दुसऱ्यांसमोर ठेवताना तुम्ही काय सांगाल? तर मी तेव्हा त्यांना एकच सांगितलं की मी आजपर्यंत जे काही स्वतः केलेलं आहे आणि स्वतः अनुभवलेलं आहे, ती गोष्ट जेव्हा तुम्ही अतिशय मनस्वीपणे केलेली असते आणि पॅशनेटली केलेली असते, तेव्हा ती तुम्ही योग्य पद्धतीने लोकांसमोर पोहोचू शकता. आणि नाहीतर तुम्ही मग कसं होतं ना ते की एखादी गोष्ट तुम्ही वाचली आहे आणि ती फक्त पास ऑन केली आहे, त्याला काही अर्थ नाही. पण तुम्ही ती स्वतः अंगीकारता आणि ती जेव्हा तुम्ही सांगता, तसं आहे ते. तर तिथे सोशल मीडियाच्या माध्यमातून मी एकच सगळ्यांना अगदी मनापासून एक सांगेन की त्याचा प्रभाव पडतोय, पण तो चुकीच्या पद्धतीने पडून न देता मला असं वाटतं की तिथे तुमची मानसिकता आयुष्य खरं जगण्याच्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये, या तंत्रज्ञानामध्ये मलाही असं वाटतं की मी दररोज AI बद्दल काहीतरी वेगळ्या गोष्टी वाचत असतो आणि तिथून मला ज्ञान मिळतं. पण मानसिकतेचा ठाव घेणं हे AI ला जमणार नाहीये. म्हणजे आता माझ्या मनात काय चाललंय हे AI नाही ओळखू शकणार. पण AI तितकंच स्ट्रॉंग तंत्रज्ञान आहे ह्याच्याबद्दल माझं दुमत अजिबात नाही आणि मला काही त्याच्याबद्दल म्हणणं पण नाही. पण
सोशल मीडिया या गोष्टीकडे बघताना अतिशय सजग राहून, अलर्ट राहून, आपल्याला काय मिळवायचंय आणि आपल्याला काय पद्धतीने जगायचंय या गोष्टीचा विचार मात्र सोशल मीडिया सोडून करता आला पाहिजे. खरंय. नाहीतर अवघड आहे. कारण सोशल मीडियामध्ये दररोज काही काही गोष्टी वेगवेगळ्या येत आहेत, समोर वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात आणि असं वाटतं की अरे असं जगू का, नाही नाही नको, हे असं जगू का, अरे नाही ही स्टाईल, ही ट्रेंड, अरे किती गोष्टी. असं होतं की अरेच्या मग आपण एक्झॅक्टली स्वतःला शोधतोय का नाही. तर सोशल मीडियामध्ये स्वतःचा शोध घेणं थांबतंय. मला असं वाटतं की तिथे सोशल मीडियाचा वापर किती करायचा आणि किती तिथपर्यंत जायचं याचा विचार प्रत्येक माणसाने त्याच्या क्षमतेप्रमाणे करणं आणि त्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे करणं, ही गोष्ट त्याला जमली तर तो जगूही चांगला शकेल ना. शेवटी जगणं महत्वाचं आहे, श्वास चांगला घेता येणं महत्वाचं आहे. आणि नुसतं मी विद्यार्थ्यांना विचारतो, डू यू लिव्ह लाईफ. ते म्हणतात की सर ऑक्सिजन मिळतोय तोपर्यंत आहे. म्हणलं तुम्ही परत मी त्यांना विचारतो, आयुष्य जगताय सर. हा प्रश्न का विचारलाय. मी परत विचारतो, आयुष्य खरंच जगतोयस का. सर कदाचित नाही. म्हणलं आयुष्य जगणं ही गोष्ट इतकी सोपी नाहीये. तसं मला असं वाटतं की सोशल मीडिया या गोष्टीकडे जर आपण खूप एक वेळ लागणं या दृष्टिकोनातून बघायला गेलो ना तर अवघड आहे. आनंद घेण्यासाठी सोशल मीडिया पण जीवनात नको आणायला. जीवनात एक्झॅक्टली. क्या बात आहे. थँक्यू सो मच. हे तुम्ही छान बोललात. पण मला असं वाटतं की येस, थोडा त्याचा वापर स्थिमित करावा, कुठेतरी तो लिमिटेड ठेवावा. अगदी महत्वाची गोष्ट आहे. पोस्टेज स्टॅम्प त्याबद्दल सांगणार होतात मला. पोस्टेज स्टॅम्प बद्दल एक खूप छान असं आहे की माझे 2 पोस्टेज स्टॅम्प निघालेत आणि त्याच्यामध्ये एक पोस्टेज स्टॅम्प हा स्टॅम्प्स ऑफ द वर्ल्ड. मला पोस्टचं हे असतं ना त्याच्यावर त्यांचा फोटो आलाय सरांचा. मग इंडियन पोस्टल डिपार्टमेंटनी नावाचा पोस्टेज स्टॅम्प काढलेला आहे. नावाचा पोस्टेज स्टॅम्प सगळ्यांचा निघत नाही, त्यामुळे त्याच्यासाठी एक योग्य अधिकारी व्यक्ती फिलाटेलिक डिपार्टमेंटमध्ये त्याला वाटणं गरजेचं असतं की तो निघणं आणि तो काढणं किंवा काही अचिव्हमेंटच्या बेसिसवर. तर तसा स्टॅम्प्स ऑफ द वर्ल्डमध्ये माझा एक पोस्टेज स्टॅम्प ऑलरेडी इंट्रोड्यूस केला गेलाय आणि तो वर्ल्ड फिलाटेलिक एक्झिबिशनमध्ये पण पब्लिश केला गेलाय. आणि ॲट द सेम टाइम नोबेल नॉमिनेशन मिळाल्यानंतर फ्रॅग्रंट स्टॅम्प हा एक वेगळा पद्धतीचा स्टॅम्प की ज्याला सुगंध आहे. अच्छा. असा रोज स्टॅम्प माझा काढला गेला. तर असे 2 स्टॅम्प्स माझे इंडियन पोस्टल डिपार्टमेंटने काढलेले आहेत आतापर्यंत. अभिनंदन त्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू. बोलता बोलता तुम्ही म्हटलेला पॉंडिचेरीमध्ये तुमचा एक कार्यक्रम आहे आता डिसेंबरमध्ये, त्याबद्दल काय सांगाल. अरे वा. पॉंडिचेरी हा माझ्यामध्ये फार वेगळा अनुभव असणार आहे माझ्यासाठी पण. कारण वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोसिएशन ही एक US मध्ये संस्था आहे आणि ती अर्थ कॉन्स्टिट्यूशन या संकल्पनेवर आधारित कार्यरत आहे. आणि अर्थ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, तर मलाही हा प्रश्न पडला होता जेव्हा मी त्याचा मेंबर झालो. पण earthconstitution.org नावाची एक वेबसाईट आहे. तर ती वेबसाईट तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये 2 संकल्पना सांगितल्यात, ह्युमॅनिटी आणि पीस, की जी आज आपल्या सगळ्यांना हवी आहे. आपल्याकडे ह्युमॅनिटी असणं खूप गरजेचं आहे, माणुसकी, आणि त्याच अनुषंगाने शांतता प्रस्थापित करणं ही गोष्ट सगळ्या जगाला आज खूप महत्वाची ठरणारी आहे. आणि तिथे काम कशा पद्धतीने करायला पाहिजे ह्याचा संदेश देणारी किंवा याबद्दल खूप चांगल्या गोष्टी सांगणारी आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकांचा समावेश केला गेलाय या संकल्पनेमध्ये. म्हणजे त्यांच्या अनुषंगाने ते सगळ्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत. तर त्याचा मेंबर झाल्यानंतर एक मागचे 2-3 वर्ष मी काम करतोय शांततेच्या बाबतीत. आणि तसंच नोबेल नॉमिनेशन मला जे मिळालं तर ते नेतृत्व कला ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्यामध्ये सजगता निर्माण करणं, त्यांच्यामध्ये एक कुठेतरी दिलखुलास आत्मविश्वास आणि ती आत्मविश्वासात्मक शैली जगण्याची त्यांच्यामध्ये निर्माण करणं ही गोष्ट मी अनेक वर्ष करतोय. तर त्या संदर्भातून मला जेव्हा ते शांततेचं नामांकन मला मिळालं नोबेलचं, तर त्याच्यानंतर मी त्याच्या आधीच या ऑर्गनायझेशनचा मी मेंबर झालो होतो. तर त्याचा अभ्यास करता करता आत्ता ह्या टप्प्यावर मी आत्ता 50 वेगवेगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपला अप्रोच झालो, त्यांना भेटलो आणि त्या ग्रुपमध्ये अर्थ कॉन्स्टिट्यूशन
ह्याबद्दल मी त्यांच्याशी चर्चा केली विद्यार्थ्यांबरोबर. अगदी म्हणजे 4थी पासून ते साधारणतः फर्स्ट किंवा सेकंड इयरच्या विद्यार्थ्यापर्यंत मी जाऊन पोहोचलो आणि त्यांना ह्युमॅनिटी आणि शांततेचा संदेश देण्याकरता अर्थ कॉन्स्टिट्यूशन ही संकल्पना त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवली. आणि त्या संदर्भात कुठेतरी त्यांच्याबरोबर एक छान अर्थ कॉन्स्टिट्यूशनचा असा आमच्याकडे बॅनर आहे, तर तो बॅनर धरून छान त्यांच्याबरोबर फोटो काढला आणि तो त्या संस्थेला पाठवला. अशी एक ऍक्टिव्हिटी मी केली. त्याच्यातून मला समाधान हे मिळालं की मी त्यांच्याबरोबर नुसता तो फोटो नाही काढला, तर तो फोटो काढणं हा माझा उद्देश नव्हता, तर तो संदेश तो विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणं आणि त्याच्या बाबतीत त्यांनी कुठेतरी जागरूक राहणं. तर ही गोष्ट मला अचीव करता आली आणि जवळपास मी 3000 पेक्षा जास्ती विद्यार्थ्यांपर्यंत 1.5 ते 2 महिन्यामध्ये पोहोचलो. आणि ते काम केल्यामुळे डॉक्टर ग्लेन मार्टिन जे अध्यक्ष आहेत WCPAचे म्हणजे वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोसिएशनचे, तर त्यांनी त्याच वेळेस डिक्लेअर केलं होतं की अशी पॉंडिचेरीमध्ये डिसेंबरमध्ये होणार आहे आपली कॉन्फरन्स, तर त्या कॉन्फरन्सला ज्यांना यायचं त्यांनी या. तर त्याने मग मी त्यांना ऑलरेडी डॉक्टर ग्लेन मार्टिनला माझी लव्ह अँड पीस असा एक मागच्या वर्षी म्युझिकल एक छान आनंद देणारा असा एक कार्यक्रम केला होता. तर त्याची मी लिंक त्यांना पाठवली होती, त्यांना ती खूप आवडली. ते म्हणले की खूप छान पद्धतीने तुम्ही हे सादर केलंय आणि ती थीम पण छान आहे. तेव्हापासून कुठेतरी त्यांच्या डोक्यात होतं की अरे हा गातो चांगला बरं का, आणि त्यांनी त्या पद्धतीने मला प्रतिक्रिया पण दिली होती. तर त्यांनी मला प्रपोजिशन दिलं की अमित, कॅन यू सिंग in our Pondicherry conference? I'll give you an opportunity to sing every day one song which will be composed by you. म्हणलं सर this is a greater opportunity. म्हणलं I would definitely grab it. आणि त्यामुळे त्या पॉंडिचेरीच्या ह्याच्यामध्ये जसं अर्थ कॉन्स्टिट्यूशनच्या वेगळ्या घटकांवर बोललं जाणार आहे, त्याच्यावर चर्चा होणार आहे आणि 20 ते 25 कंट्रीजमधून 30 लोक येणार आहेत. तर त्यांच्या समोर मला दररोज एक गाणं सादर करायचं आहे, ज्याच्यामध्ये मी पीस, युनिटी, त्याच्यानंतर एनलायटन विदिन म्हणजे तुम्ही आतून समृद्ध व्हा, एनलायटन व्हा, अशा पद्धतीचं एक गाणं, आणि आत्मषटक जे शंकराचार्यांनी लिहिलंय, अशी 4 गाणी मी त्या दिवशी त्या 7 ते 10 डिसेंबरच्या पॉंडिचेरीच्या कॉन्फरन्समध्ये मी दररोज एक गाणं सादर करणार आहे. सो ही फार वेगळी अपॉर्च्युनिटी असं मला वाटतं. खूप छान. पद्मश्री आणि नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळालं. हो. तो क्षण कसा होता? तो क्षण असं वाटलं होतं की अरे हे आपल्या आयुष्यात आलं, म्हणजे नोबेलपर्यंत जाणं हे मी कधी आत्ता ह्या क्षणाला मी असं कधी इमॅजिन केलं होतं. म्हणजे तुम्ही आत्ताही हा प्रश्न विचारताना मला असं वाटतं की अरे आपण तिथपर्यंत जाऊन पोहोचलो आणि आपल्याला ह्या प्रश्न विचारतायत, पण आपण काय उत्तर द्यायचं. मला असं वाटतं की तो अजूनही धक्काच आहे माझ्यासाठी, सुखद, की नामांकन मिळणं नोबेलसाठी हे फार महत्वाचं आहे. जिथे रवींद्रनाथ टागोरांचं अतिशय दिग्गज व्यक्तीचं नाव घेतलं जातं, ज्यांनी आपलं अतिशय सुरेख असं अँथम लिहिलं, तर त्यांना जेव्हा नोबेल मिळतं तर आपण तिथपर्यंत कुठेतरी जाऊन पोहोचलो याचं समाधान आहे. मी ह्या गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने बघतो. मला आदरणीय तारे सर जे आहेत माझे, मी त्यांना गुरुच म्हणतो, मेंटर म्हणतो त्यांना मी, तर त्यांनी एक मला खूप छान वाक्य सांगितलं होतं. आणि ते वाक्य असं होतं की जसं आपण अपयश पचवतो तसं आता यश पण पचवायला लागा, असं त्यांनी मला सांगितलं होतं. आणि ते मला अजूनही आठवतं. आणि मी त्या सरांना म्हटलं की सर अजिबात काळजी करू नका, मी अतिशय जमिनीवर पाय रोवूनच आहे, कारण मला अजून खूप काम करायचं आहे. तर मला असं वाटतं की ती प्रेरणा मला मिळाली, हे नामांकन मिळाली जेव्हा. आणि सगळ्यात महत्त्वाची पद्मश्रीची माझी आठवण अशी आहे की नामांकन मिळताना मला एक इंटरनॅशनल कोचिंग फेडरेशन म्हणून जे आहे, तर त्याच्या फर्स्ट मास्टर सर्टिफाईड कोच आहेत टेरी ई बेल्फ. तर त्यांना मी सहज सांगितलं की मी असं मला नामांकन मिळण्याकरता मी प्रयत्न करतोय, तर तुम्ही माझ्याबद्दल फीडबॅक द्याल का हो मॅडम, तुम्ही रेकमेंड कराल का माझं नाव. त्या म्हणलं अमित वाय नॉट, आय वुड बी द मोस्ट हॅपीएस्ट पर्सन ऑन दिस अर्थ. म्हणलं ओके. आणि त्याने मला इमिजिएट रेकमेंडेशन दुसऱ्या दिवशी पाठवलं. म्हणजे माझ्यासाठी मला असं वाटतं की नामांकन मिळणं हे ठीक आहे, मिळालं, पण एखाद्या व्यक्तीला रेकमेंड करावं असं वाटणं, आणि ती पण आंतरराष्ट्रीय स्तरावर, मला वाटतं ते माझ्यासाठी खूप मोठं समाधान आहे असं मला वाटतं. आणि नोबेल नामांकन मिळाल्यानंतर मला असं वाटलं की नाही, आता अमित हा वेगळा प्रवास सुरू झालाय, तर त्यामुळे होल्ड ऑन, असं वाटलं की ओके, बी ग्राउंडेड आणि पुढचा प्रवास चालू ठेव, असं मला नक्की वाटतं. सो त्यामुळे मी हा आनंद व्यक्त स्वतःशीच करतोय की हे छान मिळालेलं आहे, पण आपल्याला अजून खूप प्रवास आहे आणि तो अनेक पावलं चालायची आहेत अजून. खूपच छान. सर आता रॅपिड फायर घेऊया. हो अगदी नक्की. झटपट उत्तरं द्यायची. हो अगदी 100%. संगीत, लेखन की कोचिंग? बाप रे, मी ओरिजिनली नेहमी असं म्हणतो की
मी खरा जो जन्माला आलोय तो संगीतासाठी आहे, त्यामुळे मी संगीतच म्हणेन. छान. आपल्या आयुष्यातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व. वा, मला असं वाटतं मी नेहमी असं विद्यार्थ्यांना सांगत असतो की पहिले स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्याकरता ना स्वतःला आदर्श मानायला शिका. सो मी पहिले मी म्हणेन. त्याच्यानंतर माझे मराठीचे म्हणजे मी 10वीमध्ये त्या व्यक्तीकडे शिकायला गेलो आणि त्यांनी मराठी ते शिकवायचे आणि त्यांनी त्यांच्या दारावर एक छान सुंदर पाटी लिहिली होती की मराठी शिकताना माझ्याकडे येणारा विद्यार्थी हा परीक्षार्थी नसावा तरच त्याने यावे. असं त्यांनी लिहिल्यानंतर मला माझा दृष्टिकोनच बदलला मराठीकडे बघण्याचा आणि मी तिथून कवी झालो. तर मला असं वाटतं की असे माझे गुरु सुधत आंबे ही व्यक्ती माझ्या आयुष्यात न विसरणारी व्यक्ती असं मला वाटतं. आणि अजून एक अशा अनेक व्यक्ती तुम्हाला सांगायला गेलो होतं, पण स्वामी विवेकानंदाबद्दल मला खूप एक वेगळा आदर आहे. आणि कारण त्यांनी नेतृत्व कला ह्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय प्रिसाईज मॅनरमध्ये, क्रिस्प मॅनरमध्ये खूप छान पद्धतीने तो मांडला आहे. तर मला असं वाटतं की स्वामी विवेकानंदांबद्दलही मला खूप वेगळा एक आदर नक्की 100% आहे. ओके. एका शब्दात आपलं आयुष्य. फुलबाग आणि रणांगण असं मी नेहमी म्हणतो की फुलबाग आणि रणांगण दोन्ही आहे आणि मस्त जगा, दिलखुलास जगा, तेच आयुष्य. बरोबर. दिवसाची सुरुवात ध्यान की गाणं? मंत्र पठण. ध्यानच थोडक्यात. अगदी. तुमचं आवडतं गाणं? माझं आवडतं गाणं अवघड सांगणं, पण मगाशी जे तुम्हाला मी या ताऱ्यांशी जे ऐकवलं ते मला फार आवडतं. आणि मी एकच सांगेन की मला अशी खूप गाणी, आता स्वतः मी गायक असल्यामुळे मी खूप गाणी म्हटली आहेत, पण जिथे खोलवर रुजतं ना ते गाणं, ते मला कुठलंही गाणं आवडतं. वा. भावनिक पातळीवर. आवडतं पुस्तक? आवडतं पुस्तक म्हटलात तर मी असं नेहमी म्हणतो की स्वतःचं आत्मचरित्र असं म्हटलं तर ते आवडतं पुस्तक असावं. थोडंसं सेल्फ सेंट्रिक वाटेल, पण आवडतं पुस्तक मला असं वाटतं की मी एक पुस्तक जे वाचलं त्या पुस्तकाने, मी असं नाही म्हणणार की माझं आयुष्य बदललं, पण मला त्या पुस्तकाचं नाव मला आठवत नाही, पण वी कुलकर्णी यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे, ज्ञानेश्वरीवर लिहिलेलं पुस्तक. तर ते पुस्तक वाचल्यानंतर, आणि वी कुलकर्णी हे नाव ज्ञानेश्वरी ह्या ग्रंथाशी खूप छान पद्धतीने जोडलं गेलेलं आहे. सो त्यामुळे ते एक मला पुस्तक फार महत्त्वाचं वाटतं की ज्याच्यामध्ये मला एक वेगवेगळ्या गोष्टींचा उलगडा होत गेला आणि साध्या कॉन्सेप्ट्स अतिशय सिम्प्लिफाय करून सांगणं हे त्या पुस्तकामध्ये मला बघायला मिळालं. सो त्यामुळे ते पुस्तक नक्की सांगेन. तुम्ही देश विदेशात फिरता, तुमचं आवडीचं ठिकाण कोणतं? देश विदेशात फिरतो मी, निसर्गाशी खूप छान जोडला गेलोय. म्हणजे मी तुम्हाला अगदी खरं सांगू ना की असं आवडीचं ठिकाण मला म्हटलात तर मी 1 महिना हॉलंड आणि बेल्जियममध्ये राहायला गेलो होतो. तर हॉलंडमध्ये राहायला गेल्यानंतर तिथली जी एक शांतता आहे, तिथलं जे एक सौंदर्य आहे निसर्गाचं, ते मला खूप भावलं. पण मी हॉलंड आणि बेल्जियममध्येच राहायला जाईन असं मी सांगणार नाही, पण जिथे निसर्गाशी जोडलं जाईल ना असं मला प्रत्येक स्थळ आवडतं, प्रचंड आवडतं. थोडक्यात निसर्ग. अगदी अगदी अगदी. जीवनाचं ब्रीदवाक्य काय एका शब्दात? जीवनाचं ब्रीदवाक्य, लिव्ह लाईफ टू द फुलेस्ट. कोचिंग मधला एक शब्द ज्याने तुमचं आयुष्य बदललं? बापरे, हा खूप मोठा प्रश्न तुम्ही मला टाकलाय, पण तरी ना मी तुम्हाला एक सांगेन, कोचिंगमध्ये मी प्रॉब्लेम ही गोष्ट नेहमी विद्यार्थ्याला बोलायला सांगतो की प्रोनाऊन्स कर. प्रॉब्लेम, प्रॉबेबल एम, प्रॉबेबल एम. अरे येस, म्हणजे प्रॉब्लेम या गोष्टीकडे बघताना ना तुला एम माहिती असतो ना, किंवा कळला ना, किंवा ते सोल्युशन कळलं ना की तू छान पद्धतीने आयुष्याकडे पण बघू शकतोस. तर मला असं वाटतं की प्रॉब्लेम हा शब्द मला फार छान वाटतो. स्टेजवरचं गाणं म्हणणं की सेमिनार घेणं? अरे बापरे, दोन्ही आवडतो, खूप आवडतं, प्रचंड आवडतं. तरी पण त्यात ना नाही हो. मग काय ना, तो संवादच आहे ना, संगीतातूनही संवाद आहे आणि सेमिनार घेताना पण तो संवादच आहे. त्यामुळे मी असं सांगेन की दोन्ही आवडतं मला. इट्स अ ब्लेंड ऑफ बोथ द थिंग्स. बरं, संगीत म्हणजे काय तुमच्या शब्दात? संगीत म्हणजे पहिले माणूस व्हा, संवेदनशील व्हा आणि मग स्वतःच्या अंतरंगाशी एकरूप व्हा. या तिन्ही गोष्टींची सांगड एखाद्याला घालता आली तर ते संगीत आहे असं मला वाटतं. खरंय. सक्सेस या शब्दाची तुमच्या शब्दात व्याख्या काय? बापरे, सक्सेस या गोष्टीकडे बघताना ना तुम्ही आता बघा, सक्सेस, टॅक्स, सेस म्हणजे त्याचा अर्थ ना तुम्ही जर गुगलमध्ये गेलात तर टॅक्स अशा नावाने वापरला जातो. तर यश ही गोष्ट अशी आहे की ती त्या टॅक्सप्रमाणे आहे. अच्छा. की तुम्हाला यश मिळालं की अजून यश मिळावं असं वाटतं, तसं आहे.
पैसे जास्ती मिळाले की तुम्हाला अजून जास्ती पैसे मिळवायचे वाटतात. तर मी सक्सेस या गोष्टीकडे माझा आता थोडासा वेगळ्या पद्धतीने दृष्टिकोन असा टाकलाय की सक्सेस टेन्स टू एक्सलन्स. बरं. तर तुम्ही वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व तुमचं तयार करा आणि ते प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करा, तेच यश आहे. वाव. आणि तिथे माणुसकी विसरू नका. हो. ही मात्र गोष्ट मी नक्की 100% सगळ्यांना सांगेन की ते तुम्ही या पद्धतीने बघा. बरोबर. खूप छान. तुम्हाला मिळालेला सर्वोत्तम सल्ला कोणता? मला एक छान सल्ला मिळाला होता. मी एका दत्त संप्रदायातले दंडवते काका म्हणून आहेत आणि त्यांना गुळवणी महाराजांची शक्तिपाद दीक्षा मिळाली होती. तर त्यांनी मला एक दिवस, मी त्यांना विचारलं की अहो काका, एखाद्याला एखादी गोष्ट द्यायची असते तेव्हा ना असं होतं की अरे ती दिल्यानंतर हळहळ होते की अरे का दिलं आपण याला, याने काय केलं असेल त्याचं. तर ते म्हणले 1 मिनिटं थांब, चुकतोयस विचार करायला. त्याने मला सांगितलं की मनात द्यायचे ना तर मनापासून देऊन टाक. बरोबर. खुल्या हाताने देऊन टाक. त्याचं काय होईल याचा विचार करू नकोस. तुझं कर्म चांगलं केलंस ना तर ते चांगलं आहे. तर मला असं वाटतं की मला असं वाटतं की सल्ला मला त्या दंडोदेकाकाने दिलेला हा कायम माझ्या लक्षात राहतो की ऍक्ट ऑफ गिव्हिंग इज द बेस्ट थिंग ऑन दिस अर्थ. मग तुम्ही ते अन्नदानाच्या स्वरूपात करा, एखाद्या मदतीच्या स्वरूपात करा, एखाद्याला छान स्माइल दिलं तरी ते ऍक्ट ऑफ गिव्हिंग असतं. तर ती ही गोष्ट फार छान पद्धतीने करायला त्यांच्यामुळे मी लागलो की ठीक आहे, सोडून द्या, ते काय करतात आपण हा विचार नको करायला. आपल्याला मदत करायची वाटली मनापासून करायचं. येस येस येस. तुमचं मन जेव्हा थकतं त्यावेळेस काय करता? मन थकतं त्यावेळेस काय नाही, निसर्गात जातो आणि छान स्वतःची गाणी म्हणतो आणि वेगवेगळ्या ट्यून्स ऐकतो. मला फार आवडतं वेगवेगळ्या भाषांमधली पण गाणी ऐकणं. आणि काही नाही कळलं तरी चालेल, पण ती ट्यून इथपर्यंत पोहोचते, त्याची भावना काय ते कळतं. ते आनंदी गाणं आहे, ते दुःखद गाणं आहे का, कुठले नवरसांपैकी कुठला रस आहे, शृंगार आहे का काय, हे इथपर्यंत कळलं तरी बास आहे. अर्थ प्रत्येक वेळेस कळायलाच पाहिजे असं काय नाही, कारण ती ट्यून फार महत्वाची आहे. कारण जसं मी म्हणतो की नाद या गोष्टीला परिभाषा अशी काही नाही आहे, तो जाणवू शकतो आणि तो जाणवूनच द्यायचा असतो आणि तो आंतरिकतेतून अनुभवण्याचा एक अनुभूतीपूर्ण असा प्रवास आहे. तर मला असं होतं की ती गोष्ट फार महत्वाची आहे. खूप छान. एक गोष्ट जी प्रत्येक तरुणाने आज सुरू करावी. मला असं वाटतं की सामाजिक दृष्टिकोनातून पहिले सजग व्हा. नीड्स आणि वॉन्ट्स या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. मी असं नेहमी सांगतो विद्यार्थ्यांना की इकॉनॉमी या गोष्टीचा विचार करताना आपण नीड्स वॉन्ट्स, मला काय हवंय आणि कशाची गरज आहे, तर या 2 गोष्टींचा योग्य पद्धतीने ताळमेळ घालायला लागा. सवयी चांगल्या ठेवा, सगळ्या गोष्टी चांगल्या होतील, मी असं म्हणेन. बरोबर. अशी एखादी व्यक्ती जिच्याबरोबर संवाद साधण्याचं तुमचं स्वप्न आहे? एक वेगळ्याच पद्धतीने, एक वेगळ्या दृष्टिकोनातून अमित देवकुळे याच्याशी संवाद कसा साधायचा पुन्हा, हे एक मोठं चॅलेंज आहे असं मला वाटतं येणाऱ्या काळात. आणि माझी खूप मागच्या काही वर्षामध्ये कुठेतरी अशी एक ती इच्छा माझी निर्माण झाली आहे की आपले ऑनरेबल प्राईम मिनिस्टर जे आहेत नरेंद्रजी मोदी, त्यांना कधीतरी भेटावं आणि छान त्यांच्याशी संवाद साधावा मस्त, की सर भारत के लिए क्या कर सकता हूँ बोलिए, मैं आपके लिए कुछ ना कुछ करना चाहता हूँ. छान स्वप्न आहे तुमचं, स्वप्न पूर्ण हो या सदिच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. अमित देवकुळे, एका वाक्यात स्वतःचं वर्णन. काय ना, जेव्हा लहानपणापासून एक माझा कुठेतरी डोक्यात असा विचार असतो की आयुष्य सगळं छान आहे हो, काही वाईट नसतं, आणि असा विचार घेऊन प्रत्येक गोष्टीकडे बघणं, मला असं वाटतं की तसं आहे अमित, की प्रत्येक गोष्टीकडे सगळं छानच असतं रे, वाईट काहीच नसतं. अशा पद्धतीने थोडंसं ऑनेस्टली आणि सच्चेपणाने आणि साधेपणाने त्या गोष्टीकडे बघणं, असा थोडासा अमित आहे असं मला वाटतं. कदाचित लहान तोंडी मोठा घास घेतला असेल तर क्षमस्व, पण असा आहे अमित थोडासा. लोकांचं काय करायचं, तुम्हाला पटलंय ना? ते नक्की 100%. शेवटचा प्रश्न प्रेक्षकांसाठी, लाईफ बॅलन्स काय सांगा? येणारा काळ खूप अवघड आहे, आव्हानं खूप आहेत, जी युद्ध चालली आहेत, वेगवेगळ्या पातळींवर नको ते वाद चाललेत, भांडणं चालली आहेत, कुठेतरी लोकांच्या सवयी फार वेगळ्या पद्धतीने रूपांतरित होत आहेत आणि त्या प्रकट होत आहेत, त्या चुकीच्या पद्धतीने दिसत आहेत. जे काही सोशल मीडियाचं सगळं काय वलय आहे, या सगळ्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये बॅलन्स साधायचा असेल तर स्वतःकडे थोडंसं वळा आणि आत्मपरीक्षण करा. कारण आत्मपरीक्षण ही गोष्ट येणाऱ्या काळात तुम्हाला खूप काही देऊन जाईल. आणि थोडंसं जगाकडे बघताना आंतरिकतेतलं जग तुम्हाला काय सांगतं ही गोष्ट, म्हणजे मला एक फटकन उदाहरण देईन मी एक 2012 हा पिक्चर आला होता काही वर्षांपूर्वी, द एंड ऑफ द वर्ल्ड असा, तर तो मी बघितला होता 2012 मध्येच तो आला होता. तर त्याच्यामध्ये असा एक मॉन्क आहे
अँड ही इज सिटिंग ऑन द पीक ऑफ द माउंटन. ते बसलेत वरती आणि सगळं जग संपतंय आणि ते फक्त ध्यानाच्या अवस्थेतून ते अनुभवत आहेत. पण स्थिरता काही गेलेली नाही आहे आणि सजगता पण दिसतीये, पण डोळे मिटलेले आहेत आणि फक्त आतलं जग अनुभवत आहेत. ही जी मुद्रा मी त्यांची जी बघितली होती त्या पिक्चरमध्ये, मला असं वाटतं की येणाऱ्या काळात तुम्हाला अशा पद्धतीने राहता आलं तर खूप छान, आणि नाही तर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पावलं उचला आणि आत्ता कामाला लागा. 5 वर्षांनी नाही तर आत्ता. ती गरज आहे खूप, असं मला वाटतं. छान, खूप छान संवाद झालाय. खूप छान बोललात सर तुम्ही. थँक्यू सो मच. मंडळी, आज एका ग्रेट व्यक्तीबरोबर आपण संवाद साधलाय. खूप छान प्रश्न उत्तरं झाली आहेत. तुम्हाला त्यातला कुठला प्रश्न आवडला, सरांचं कुठलं उत्तर आवडलं, सरांचं कोणतं गाणं आवडलं, नक्की सांगा कमेंटमध्ये. पुन्हा भेटूया अशाच व्यक्तिमत्वासोबत पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.